चला, व्हॉइस क्लिअर आहे, मेसेज आलेला आहे, व्हॉइस क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. चला, आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत. त्याआधी मी माझं थोडं इंट्रो देतो. माझं नाव ज्ञानेश. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे IT मधनं आणि मागच्या 10 वर्षापासून मी वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला टीचिंग करत आहे. स्पेशलिस्ट इन खास करून बँकिंग, PO, देन LIC, इन्शुरन्सच्या एक्झाम, जे आपण SSCच्या एक्झाम म्हणतो, त्यांना मी रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स शिकवतो. ओके, आपण डायरेक्टली आपल्या सेशनला स्टार्ट करूया. बघा, आपल्या सेशनचं नाव आहे सिलोजिझम. ओके, मग आता सिलोजिझम मध्ये काय असतं पहा. मेनली 3 रूट वर्ड असतात. मेनली 3 रूट वर्ड्स म्हणजे बघा, आपण आता इनिशियली स्टार्टिंग करूया की मेनली 3 रूट वर्ड काय, हा कन्सेप्ट कशासाठी यूज होतो, रिअल लाईफ मध्ये पण हा कन्सेप्ट प्रॅक्टिकली कशासाठी यूज होतो, नंतर आपण त्या प्रत्येकाचा कन्सेप्ट बघूया, नंतर त्याचे प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे, मला एकदा फक्त सगळ्यांनी सांगा की व्हॉइस वगैरे सगळं क्लिअर आहे. ओके, चला बघा, मेनली 3 रूट वर्ड असतात पहा. पहिला रूट वर्ड आहे ऑल, दुसरा आहे सम आणि तिसरा आहे नो. ओके, सम, ऑल आणि नो. आता जर आपण या 3 वर्डला बघितलं तर ऑल म्हटलं म्हणजे आपण काय करतो की सर्वचे सर्व, बरोबर. ऑलचा अर्थ काय होतो, सर्वचे सर्व. ओके, समजा समचा अर्थ काय होऊ शकतो आपला, सम म्हटलं म्हणजे आपण अर्ध अर्ध म्हणू शकतो ना, की सम म्हटलं म्हणजे काही पार्ट आहे, काही पार्ट नाही आहे. आणि नो म्हटलं म्हणजे कुठलाच पार्ट नाही आहे, बरोबर. तर मेनली 3 रूट वर्डचा अर्थ काय होतो आधी आपण हे पाहूया, नंतर त्या टाईपचे प्रॉब्लेम, तो कन्सेप्ट काय यूज होतो ते डिस्कस करूया. बघा, पहिलावाला वर्ड आहे आपल्यापाशी ऑल, दुसरा आहे सम आणि तिसरा आहे नो. आपण लहानपणापासून बघितलं असेल, एक टी डायग्राम असते, डायग्राम काढतो आपण बघा, वेन डायग्राम काढतो. सपोज एक सर्कल असतो, त्या सर्कलमध्ये समथिंग मी म्हटलं की सम मेन आर वुमन, तर काहीतरी आपण एक सेट थिअरी होती आपल्याला, प्रत्येकाला 10वी पर्यंत हे होतं. मग तीच जी सेट थिअरी आहे तीच आपल्याला इथं पाहायची आहे. फक्त इथं लॉजिकली म्हणजे आपण जे लॉजिक आहे ना, ते एक्झॅक्ट लॉजिक काय आहे, त्या लॉजिकचा यूज काय आहे आणि आपण का ते लॉजिक यूज करत आहे ते बघूया. बघा, आता ऑलचा अर्थ, ऑल म्हटलं म्हणजे सगळेच्या सगळे, म्हणजे सर्वच्या सर्व. तर ऑल म्हणजे मी जर म्हटलं 100% म्हणजे सर्वच येणार त्यामध्ये, बरोबर. म्हणजे सगळे पर्सन येणार त्यामध्ये. तर हे सिमिलर वर्ड आहेत. हे कोणते वर्ड आहेत, सिमिलर वर्ड आहेत. ऑल म्हटलं म्हणजे सर्वच्या सर्व. ओके, पण मेनली आपल्याला जो यूज आहे ना, आपण म्हणतो ना की जे मेनली रूट वर्ड आहेत, मेनली 3च रूट वर्ड असतात. एक ऑल, दुसरा सम आणि तिसरा नो. म्हणजे यांच्याशिवाय तुम्हाला सिलॉक्स मध्ये काही दिसणार नाही. ऑल वर्ड असणार, दुसरा सम वर्ड असणार आणि तिसरा वर्ड कुठला असणार, नो वर्ड. मग आता मी म्हटलं समजा की 89.99% मला भेटले, समजा की किती, 89.99% आहेत. तर हे टोटल 100% आहेत का, नाही आहेत. म्हणजे हा जो 89.99% आहेत, हे कशामध्ये जाणार, सम मध्ये जाणार, बरोबर. आपल्याला मेन रूट वर्ड ऑल, सम, नो आहे, हे याचे सिमिलर वर्ड यूज केलेले आहेत. म्हटलं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 100% म्हटलं म्हणजे सम मध्ये येणार. मी म्हटलं ईचचा अर्थ काय होतो, प्रत्येक जण म्हटलं म्हणजे काय, ऑल. ईचचा अर्थ प्रत्येक जण म्हटलं म्हणजे काय येणार, ऑल मध्ये येणार. आपल्याला याचा यूज नाहीये, मी फक्त तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला माहिती असू द्या, होऊ शकते की उद्या चालून ऑलच्या जागी नवीन काहीतरी एक वर्ड येणार, फक्त तुम्हाला माहिती असो म्हणून मी त्याचे सिमिलर वर्ड इथे लिहिलेले आहेत. बघा, ऑलचा सिमिलर वर्ड आहे 100%, ईच, एव्हरी, एनी, ओनली. म्हणजे ऑलला सिमिलर वर्ड हे येऊ शकतात तुम्हाला. देन सम म्हटलं म्हणजे फ्यू, अ फ्यू, ऍटलिस्ट, ऍटमोस्ट, मच, मोरली, जनरली, हे जे वर्ड आहेत हे कशामध्ये येणार, सम मध्ये येणार. आणि नो म्हटलं म्हणजे एकही नाही. नो म्हटलं म्हणजे काय, नेव्हर, काहीच नाही, 0%. मग आता तुम्ही म्हणाले पर्टिक्युलर असते काय, हे काय आपण यूज कशासाठी करत आहोत याचा, बरोबर. ऑल, सम जे वर्ड आहेत त्याची डायग्राम किंवा यूज कशासाठी आहे बघा. आपण पहिल्या कन्सेप्ट वरती जाऊया. कन्सेप्ट बघा काय आहे. पहिला वाला कन्सेप्ट म्हणतो की 3 मेनली रूट वर्ड असतात, 3. कोणचा, पहिला वर्ड आहे ऑल. पहिला वर्ड कुठला आहे, ऑल. दुसरा वर्ड कुठला आहे, सम. आणि तिसरा वर्ड कुठला आहे आपला, नो वर्ड. डन. आपल्याला सर्वात आधी डायग्राम कशी काढायची, म्हणजे सेट थिअरीमध्ये जे आपण वेन डायग्राम काढतो, ती डायग्राम कशी काढायची ते आपण आधी पाहूया. नंतर सिलॉक्सचा यूज काय, त्या टाईपचे प्रॉब्लेम कसे असतात, त्याला कसा टॅग करायचा, कसे सॉल्व्ह करायचे, त्याचे जनरल मेथड आणि त्याची शॉर्ट ट्रिक्स पण बघूया. ठीक आहे, आता बघा, ऑल साठी पहिलेवाली मी म्हटलं, फॉर एक्झाम्पल, मी एक्झाम्पल घेतो. सपोज ऑल फिफा आर वर्ल्ड कप, एक एक्झाम्पल, कालचंच एक्झाम्पल घेऊया आपण. बघा, ऑल फिफा आर कप म्हणून घेतो एक एक्झाम्पल, ऑल फिफा आर कप.
आता मला सांगा, मी डायग्राम ड्रॉ करतो, त्यापैकी कुठली डायग्राम तुमच्या माहितीनुसार बरोबर असेल? बरोबर. आता सपोज मी म्हटलं ऑल फिफा आर वर्ल्ड कप या किंवा कप, ऑल फिफा आर कप, ही वाली डायग्राम मी काढली. ओके. दुसरी वाली डायग्राम मी या टाइप मध्ये काढली, ऑल फिफा, आणि नेक्स्ट काढलं मी इथं कप, आणि थर्ड वाली मी डायग्राम काढली या टाइप मध्ये, ऑल या टाइपची डायग्राम काढली, आणि हा आहे फिफा. तर मला डायग्राम नंबर 1, डायग्राम नंबर 2 आणि डायग्राम नंबर 3 ऑल फिफा आर कप फर्स्ट, सेकंड, थर्ड कुठली डायग्राम बरोबर आहे? यस कमेंट मध्ये कमेंट करा एकदा. या 3 पैकी डायग्राम कुठली बरोबर आहे आणि आपण कुठली यूज करणार आहे, का तीच बरोबर आहे? बरोबर. जे काही रॉंग डायग्राम असेल यामध्ये ती का रॉंग झाली ते पण डिस्कस करूया. मला अधिक सांगा, डायग्राम नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. ओके. दीपाली म्हणतात ओनली फर्स्ट डायग्राम बरोबर आहे. ओके ओके, ओनली फर्स्ट डायग्राम बरोबर आहे. बरोबर. आता बघा, हे झालं आपलं पार्शली नॉलेज झालं. काय? हे बुकिश नॉलेज होते. का? कारण आपल्याला काय सांगितलं आहे की ऑल फिफा, सगळेचे सगळे फिफा कोण आहेत? कप आहेत. कारण या डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहे बघा, ऑल फिफा आर कप. ओके. पण मला ही सांगा, ही जी डायग्राम आहे इथं पण बघा ना, सगळेचे सगळे फिफा कोण आहेत? सगळेचे सगळे फिफा, इथं पण कप आहेत. बरोबर. आता तिसऱ्यामध्ये आलं, तिसऱ्यामध्ये सगळे सगळे फिफा कप आहेत का? नाही आहेत. ही डायग्राम कशाची बनणार? ऑल कप आर फिफाची डायग्राम आहे. कशाची डायग्राम आहे? ऑल फिफा आर कपची डायग्राम आहे. पण डायग्राम नंबर फर्स्ट आणि डायग्राम नंबर सेकंड ह्या दोन्ही डायग्राम ऑलच्या आहेत. समजा एक दुसरा एक्झाम्पल बघा, मी म्हटलं ऑल एक्स आर वाय, माझ्यापाशी काय एक्झाम्पल आहे? ऑल एक्स आर वाय. तर बघा, ऑल एक्स आर वाय या टाइप मध्ये डायग्राम काढली, ही पण डायग्राम बरोबर आहे. आणि मी या टाइप मध्ये डायग्राम काढली, ऑल एक्स आर वाय, ही पण माझी डायग्राम बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही या 2 डायग्राम पैकी कुठलीही एक डायग्राम यूज करू शकता ऑल मध्ये. बरोबर. इथपर्यंत समजायला का बाळांनो? सांगा मला. आपण फक्त आधी हेच बघत आहे की डायग्राम कशी काढायची. जे वर्ड आहेत ना आपले रूट वर्ड, आपल्याला एक ऑल वर्ड आहे, सम वर्ड आहे आणि नो वर्ड आहे. यासाठी डायग्राम कशी काढायची आपण आधी ते डिस्कस करणार आहोत. बरोबर. बघा, ऑल फिफा वर्ल्ड कप या दोन्ही डायग्राम आपल्या बरोबर आहेत. दोन्ही डायग्राम बरोबर आहेत. तुम्ही ही डायग्राम यूज करा किंवा ही डायग्राम यूज करा, ऑल साठी परफेक्ट डायग्राम, दोन्ही डायग्राम आपल्या एक्झॅक्ट बरोबर आहेत. ओके. आता बघा, आपल्याला हे सिलोजिझम असतं का आणि का आपण ही डायग्राम काढायची, याबद्दल काय करायचं आहे? आता एक एक्झाम्पल बघा, हे टाईपचं मी एक रिसेंटली एक एक्झाम्पल तुम्हाला नवीन टाईपचं सांगतो, नंतर यावरती स्विच करूया. बघा, एक तुम्हाला स्टेटमेंट गिवन राहतं. काय गिवन राहतं? स्टेटमेंट. आता जे स्टेटमेंट आहे ते लॉजिकली एक्झॅक्ट बरोबर असेल याची गॅरंटी नसतं. बरोबर. जेव्हा आपण म्हणजे एक्झॅक्ट प्रॉब्लेम वरती जाऊ तेव्हा आपण ते डिस्कस करूयाच. पण म्हणजे टॉपिक काय हे बघूया आपण. बघा, तुम्हाला एक स्टेटमेंट गिवन राहतं आणि तुम्हाला कन्क्लुजन पण गिवन राहतं. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पण गिवन आहे आणि तुम्हाला काय आन्सर पण गिवन आहे. तुम्हाला डिसाईड करायचं आहे की त्यापैकी कुठलं बरोबर आहे आणि कुठलं रॉंग आहे. म्हणजे एखादं एक्झाम्पल म्हटलं, म्हणजे आपण एखाद्या लग्नामध्ये जेवायला गेलो. बरोबर. आणि तिथं वेगवेगळे मेनू ठेवलेले आहेत. बरोबर. आता आपल्यावरती चॉईस आहे त्या बुफे पार्टीमध्ये की आपल्याला काय खायचं आहे. बरोबर. म्हणजे आपण काय करतो, सिलेक्टिव्ह आयटम घेतो, जे आपल्याला आवडतं तेच घेणार. बरोबर. इथं कसं आहे, इथं तेच आहे की तुम्हाला क्वेश्चन गिवन आहे, तुम्हाला आन्सर पण गिवन आहे. तुम्हाला डिसाईड करायचं आहे की त्यामधलं कुठलं खायचं आहे, म्हणजे कुठलं बरोबर आहे हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. बरोबर. जे रॉंग आहे ते आपलं आन्सर नसणार आहे. त्यासाठी आपण पहिले रूट वर्ड, 3 रूट वर्ड बघत आहोत. पहिला वाला रूट वर्ड आहे ऑल, दुसरा वाला आहे सम आणि तिसरा वाला आहे नो. तर मला आधी सांगा, या दोन्ही डायग्राम बरोबर आहेत हे समजलं का? काय आहेत आपण आता डिस्कस करूया. बरोबर. आता बघा, ऑल साठी चालू आहे आपलं, पहा काय आहे. बघा, मी म्हटलं ऑल, मी म्हटलं ऑल पुणे आर महाराष्ट्र. ऑल पुणे आर काय? महाराष्ट्र. मी महाराष्ट्राला एमएच डाऊन. ओके. ऑल पुणे आर महाराष्ट्र या टाइप मध्ये मी डायग्राम काढली, ही पण डायग्राम माझी बरोबर आहे. आणि यामध्ये पण डायग्राम जर काढली मी ऑल पुणे, म्हणजे या टाइप मध्ये ओव्हरलॅप जर केला, ऑल पुणे आर महाराष्ट्र, ही पण डायग्राम बरोबर आहे. बरोबर. फरक काहीही नाहीये, फक्त मी तुम्हाला आधी सांगत आहे की डायग्राम कशी काढायची. बरोबर. आता बघा, आपण समजायला लेंदीनेस करू. समजा मी म्हटलं ऑल पुणे आर महाराष्ट्र, नंतर मी म्हटलं ऑल महाराष्ट्र आर पंजाब, ऑल महाराष्ट्र आर काय? पंजाब, ऑल पंजाब आर केरला, ऑल पंजाब आर केरला. तर डायग्राम आपल्याला काढायची आहे, म्हणजे आपल्याला जे क्वेश्चन गिवन राहतील त्यानुसार आपल्याला, म्हणजे आपल्याला स्टेटमेंट गिवन राहणार, त्यासाठी आपण या टाइपची डायग्राम काढूया. बरोबर. त्यानुसार आपण आन्सर पाहूया. ओके. आधी फक्त डायग्राम कशी काढायची आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके.
आता बघा ऑलची डायग्राम या टाइपमध्ये सर्कलमध्ये सर्कल सर्कलमध्ये सर्कल या टाइपमध्ये केलं आपण, पण यामधनं आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे. सपोज आता कन्क्लुजन काय असते बघा बाळांनो, पहा. समजा मी म्हटलं ऑल ए आर बी, बघा ऑल ए आर बी. आता हे इथपर्यंत दिलेलं आहे. मग माझं बघा स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला, मी स्टेटमेंट नुसार ही डायग्राम काढली ऑल ए आर बी. आता आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे, कन्क्लुजन काढायचं आहे. मग नेहमी लक्षात ठेवा कन्क्लुजन तेव्हाच बरोबर असेल जेव्हा 1001% आपण म्हणतो ना की थोडा तरी त्यामध्ये डाऊट नसायला पाहिजे. 100% आपलं कन्क्लुजन असेल तरच आपलं कन्क्लुजन बरोबर असते. थोडं जरी तुम्हाला वाटलं की नाही सर हे वेगळं काहीतरी होऊ शकते, डाऊटफुल आहे, तर आपलं कन्क्लुजन फॉलो करणार नाही. समजा आता माझं म्हणणं आहे आपण डायग्राम नुसार स्टेटमेंट नुसार ही डायग्राम काढली. आता यावरून आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे. कन्क्लुजनचा अर्थ काय झाला, आपल्याला काय काढायचा आहे, निष्कर्ष काढायचा आहे. आता तुम्हीच सांगा मी असं म्हणू शकतो का, एक्झॅक्ट मी असं म्हणू शकतो का ऑल बी आर ए म्हणू शकतो का, हो किंवा नाही तुम्ही मला हे आन्सर सांगायचं आहे. ऑल बी आर ए म्हणू शकतो का, येस ऑर नो, मला एकदा कमेंट करून सांगा. ऑल बी आर ए म्हणू शकतो का, यस फास्ट कमेंट करा. ऑल बी आर ए म्हणू शकतो का, दीपाली राजेश चला फास्ट कमेंट करा आणि सांगा मला. नो, ओके म्हणू शकत नाही. ओके बाकीचे चला फास्ट. ओके नाही म्हणू शकत. बघा आता एक टेक्निक सांगतो, जे काही आपल्याला स्टेटमेंट गिवन राहतं त्या स्टेटमेंट नुसार आपण डायग्राम ड्रॉ करतो, बरोबर. ओके मॅम ठीक आहे, आपण म्हणू शकत नाही. जेव्हा आपण घरामधनं बाहेर जातो, बघा हे समजा आपलं घर आहे, या सर्कल मधनं जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा कन्क्लुजन मध्ये बघा काय, कन्क्लुजन मध्ये आपण सम पण म्हणू शकतो आणि कन्क्लुजन मध्ये काय म्हणू शकतो, ऑल पण म्हणू शकतो. जेव्हा आपण घरामधनं बाहेर जातो तेव्हा आपण काय काय म्हणू शकतो, सम पण म्हणू शकतो आणि काय म्हणू शकतो, ऑल पण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तेव्हा आपण फक्त सम म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, सम म्हणू शकतो. म्हणजे मलाच एक एक्झाम्पल बघा, सगळेचे सगळे ए हे बी आहे, ओके मान्य आहे. आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं, ऑल बी आर ए. मला सांगा बरं हा जो बी चा पार्ट आहे हो ए आहे का, नाही आहे, म्हणजे हे काय असेल माझं रॉंग असेल. पण जर मी असं म्हटलं बघा सम बी आर ए, काय म्हटलं मी, सम बी आर ए, तर बघा ना हा जो पार्ट आहे यामध्ये काही बी आहेत ना, काय आहे, काही बी आहेत. या टाईपचं एक एक्झाम्पल देतो. बघा आपण जेव्हा पाणीपुरी खायला जातो, जेव्हा पाणीपुरीवाला आपल्याला जेव्हा पुरी घेऊन पाणी आपल्याला देतो त्यामध्ये जे कव्हर आहे बाहेरचं, जे बाहेरचं कव्हर आहे, मला सांगा सगळी जे पाणी आहे ते पुरीचा पार्ट आहे, पण सगळी जे पुरी आहे ते पाणीचा पार्ट आहे का, नाही आहे. जसं आपण बाहेरचं जो कवच राहते त्या पुरीचं ते पूर्ण पाणी असेल याची गॅरंटी आहे का, नाहीये. ते आहे की नाही आहे त्यासाठीच आपण सिलॉक्स शिकणार आहोत, बरोबर. आपण फक्त आता आपण हेच बघत आहोत की आपण डायग्राम कशी ड्रॉ करायची, बरोबर. डायग्राम ड्रॉ करताना कसं लक्षात ठेवायचं तेच आपण बघत आहोत. बघा आता ऑल ए आर बी, जेव्हा मी घरामधनं बाहेर जातो तेव्हा मी सम आणि ऑल म्हणू शकतो, कशामध्ये, कन्क्लुजन मध्ये, बरोबर. जेव्हा मी बाहेरून आतमध्ये येतो तेव्हा फक्त काय म्हणू शकतो, मी फक्त सम म्हणू शकतो. म्हणजे की एखादा एक्झाम्पल पहा कसं आहे, पहा आता एक एक्झाम्पल म्हटलं म्हणजे पहा, समजा मी म्हटलं ऑल एक्स आर वाय, बरोबर डायग्राम, ऑल एक्स आर झेड, ओके, ऑल झेड आर पी, या टाईपचं मध्ये डायग्राम दिली आहे. आता मी असं म्हणू शकतो का, म्हणजे आपल्याला हे आन्सर काढायचं आहे यामधलं. मी जर असं म्हटलं ऑल एक्स आर झेड, येस ऑर नो, मला एवढं सांगा ऑल एक्स आर झेड म्हणू शकतो का, येस ऑर नो, चला फास्ट कमेंट करा. ऑल एक्स आर झेड म्हणू शकतो का, ऑल एक्स आर झेड. मी काय सांगितलं तुम्हाला, जेव्हा घरामधनं आपण बाहेर जातो तेव्हा आपण ऑल पण म्हणू शकतो आणि काय म्हणू शकतो, सम पण म्हणू शकतो, बरोबर. जेव्हा बाहेरनं आतमध्ये येतो तेव्हा फक्त काय म्हणू शकतो, आपण सम म्हणू शकतो. मला आधी सांगा ऑल एक्स आर झेड, ऑल एक्स आर बी आपण म्हणू शकतो का, चला फास्ट कोणीतरी कमेंट करा. ओके म्हणू शकतो, ओके ठीक आहे. बघा मी ऑल एक्स आर वाय म्हणू शकतो, ऑल एक्स आर झेड. बघा ना आता सगळ्याचा सगळा एक्स जर वायचा पार्ट आहे, सगळे वाय हे झेड आहेत, तर सगळे एक्स पण काय असणार, झेड असणार, सगळे एक्स पण काय असणार, पी असणार. मी असं पण म्हणू शकतो ऑल एक्स आर वाय आणि सम एक्स आर वाय म्हणू शकतो, कारण जेव्हा आपण घरामधनं बाहेर जात आहोत तेव्हा आपण काय काय म्हणू शकतो, सम आणि ऑल. पण जेव्हा मला असं म्हणायचं आहे पीचं कंपॅरिझन करायचं आहे कुणासोबत, वाय सोबत, तर मी ऑल पी आर वाय नाही म्हणू शकत, तर मी काय म्हणणार, सम पी आर वाय. काय म्हणणार, सम पी आर वाय. फक्त आपण पहिल्या डायग्राम मध्ये एवढं लक्षात ठेवा, ऑलचे जेव्हा डायग्राम काढतो आपण त्या दोन टाईपच्या डायग्राम सांगितल्या, तेव्हा दोन टाईपच्या डायग्राम काढताना आपण एक्झॅक्टली म्हणजे
दोन्ही टाईपच्या डायग्राम काढताना आपण कुठल्याही डायग्राम काढली तर त्यामध्ये प्रॉब्लेम असणार नाही, जे आपण 2 डायग्राम बघितल्या. ओके, आता बघा सपोज आता नेक्स्ट मी म्हटलं पहा, पहिलीवाली आपण डायग्राम बघितली. पहिलीवाली डायग्राम कुठली होती आपली? पहिलीवाली डायग्राम होती ऑलची. तर आपण डायग्राम बघत होतो पहा, ऑलची डायग्राम होती. पहिलं बघितलं आपण ऑल एक्स आर वाय. तर ऑल एक्स आर वाय ची डायग्राम या टाईप मध्ये काढा किंवा या टाईप मध्ये काढा, दोन्ही डायग्राम बरोबर आहेत. ओके, दुसरा वाला वर्ड आपण बघितला सम वाला. दुसरा वर्ड वाला काय बघितला आपण? सम. आता मी एक्झाम्पल घेतलं सम एक्स आर वाय. तर डायग्राम बघा, सम एक्स आर वाय ची डायग्राम कशी येणार? सम एक्स आर वाय. मग आता बघा, काही एक्स काय आहेत? वाय आहेत. काही एक्स काय आहेत? वाय आहेत. मग आता यावरनं जेव्हा मला आन्सर काढायचा आहे, तर काही एक्स वाय आहेत, तर मी असं म्हणू शकतो सम वाय आर एक्स, हो म्हणू शकतो. काही वाय कोण आहे? एक्स आहेत, मी असं पण म्हणू शकतो. पण याचा अर्थ असा नाहीये की हे रिमेनिंग जे एक्स आहेत ते वाय आहेत की नाही आहेत. यासाठी आपल्याला कन्सेप्ट शिकायचा आहे, की जो ओरिजिनल आपण जो कन्सेप्ट शिकणार आहोत आपण तेच बघायचं आपल्याला, की रिमेनिंग एक्स वाय आहेत की नाही आहेत. जसं की मला सांगा, आता मी जर तुम्हाला विचारलं की हे जे रिमेनिंग एक्स आहेत ते वाय नाही आहेत, तर तुम्ही असंच म्हणणार. आपण काय म्हणणार की हो सर, आपण आपल्याला तर एवढाच पार्ट दिसत आहे की काही एक्स वाय आहेत, याचा अर्थ रिमेनिंग एक्स वाय नाही आहेत. आपण असं म्हणू शकत नाही. का? एक एक्झाम्पल बघा. सपोज मला सांगा, ही जी थाळी आहे आणि इथे मी समोसा ठेवला होता. काय ठेवला होता? समोसा ठेवला होता. बरोबर. आता मला सांगा, मी माझ्या परीने ही डायग्राम काढली, सम एक्स आर वाय डायग्राम बरोबर आहे. पण एखादा जण म्हणणार नाही सर, मला ही तुमची डायग्राम नाही पटली सम एक्स आर वाय ची, मी या टाईपची डायग्राम काढतो. कशी? बघा पुढची डायग्राम. तो म्हणणार सर मी अशी डायग्राम काढतो सम एक्स आर वाय ची. हो काढणार बाबा, तुझी इच्छा, काही प्रॉब्लेम नाहीये. का? तू अशी डायग्राम काढ. सम एक्स आर वाय ची डायग्राम तुम्ही कशी काढू शकता? फक्त हे सगळेचे सगळे एक्स वाय मध्ये नाही जायला पाहिजेत. का? जर मला सांगा सगळे एक्स जर वाय मध्ये गेले, याचा अर्थ ती डायग्राम कुठली बनणार? ऑल एक्स आर वाय ची डायग्राम बनणार. बरोबर. आता बघा, आता जर तुम्ही असं कन्क्लुजन काढलं असतं या डायग्राम नुसार की काही एक्स वाय आहेत, याचा अर्थ राहिलेले सर एक्स वाय नाही आहेत, जर तुम्ही असं म्हणत असाल तर हे टोटली रॉंग असेल. का? आता ही सेम डायग्राम मी इथं काढली. आता बघा, सध्या समोसा हा वायचा पार्ट नव्हता, पण जर ही या टाइप मध्ये डायग्राम काढली, इथं समजा तो समोसा ठेवला होता आपण, हा समोसा तर वायचा पार्ट बनला ना. मग या डायग्राम मध्ये समोसा वायचा पार्ट नव्हता, या डायग्राम मध्ये समोसा वायचा पार्ट आहे. म्हणजे जर तुम्ही असं म्हणत असाल की रिमेनिंग एक्स वाय नाही आहेत, इथे तर रिमेनिंग एक्स वाय बनले काही, आपल्याला ते शिकायचं आहे. हे शिकायचं आपल्याला, हे रिमेनिंग एक्स वाय आहेत की नाही आहेत, त्यासाठी आपल्याला कन्सेप्ट पाहायचा आहे. बरोबर. त्यासाठी आपल्याला मेथड पाहायच्या आहे. ओके, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जेव्हा आपण डायग्राम काढतो एक एक स्टँडर्ड पॅटर्न असतो की एक व्यवस्थित डायग्राम असायला पाहिजे, म्हणून ही डायग्राम व्यवस्थित आहे. या टाइप मध्ये पण डायग्राम काढू शकता, पण एक सिस्टमॅटिक पॅटर्न फॉलो व्हायला पाहिजे. बरोबर बाळांनो? ठीक आहे, समजत आहे का? बघा, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये कमेंट करू शकता. ओके, बघा, ऑल एक्स आर वाय ची डायग्राम या दोनपैकी कुठली एक डायग्राम काढा. सम एक्स आर वाय ची डायग्राम यापैकी आपण डायग्राम काढू शकतो. ओके, राहिलेले एक्स वाय आहेत की नाही आहेत आपल्याला आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही, ते आहेत की नाही आहेत त्यासाठी आपण रूल पाहूया. ओके, आता थोड्या वेळात आपण जेव्हा डायग्राम कशा काढतात एक्सप्लेनेशन झाल्यानंतर प्रत्येकाचे रूल बघूया. ओके, आणि तिसरा वाला असतो बघा, तिसरा वाला कशासाठी असतो? नो वाला वर्ड. कारण आपण काय म्हटलं, मेनली 3 रूट वर्ड असतात. मेनली किती रूट वर्ड असतात? 3. आणि थर्ड वाला रूट वर्ड कुठला आहे आपला? नो. आता बघा, तिसरा वाला आहे नो. जेव्हा मी घेतो नो एक्स इज वाय, याचा अर्थ काय आहे? एक्स आणि वाय मध्ये कनेक्शन नाही आहे. म्हणजे नाही एक्स वाय आहे आणि नाही वाय काय आहे? एक्स आहे. डन इथपर्यंत. आता बघा, आपण फक्त डायग्राम बघितल्या की ऑल एक्स आर वाय ची डायग्राम या टाइप मध्ये काढा किंवा या टाइप मध्ये काढा. सेकंड, सम एक्स आर वाय ची डायग्राम या टाइप मध्ये आपण काढू शकतो. आणि तिसरं वालं नो एक्स इज वाय ची डायग्राम या टाइप मध्ये. मग आपण म्हणाल सर, याआधी आपण जे वर्ड बघितले ते काय होते? मला सांगा, मी फक्त तुम्हाला सिमिलर वर्ड सांगितले. उद्या चालणार तो एक्झाम मध्ये जर असं विचारलं त्यांनी, इच एक्स इज वाय. इच म्हणजे काय रे बाळा? इच म्हणजे काय होतं? प्रत्येक जण. म्हणजे ते काय करतील, ऑलच्या जागी असं असेल इच एक्स आर वाय, अर्थ सेमच झाला. इचचा अर्थ काय? ऑल एक्स आर वाय. मी जर म्हटलं एव्हरी एक्स आर वाय, एव्हरी एक्स आर वायचा अर्थ काय झाला? की सेम ऑल एक्स आर वाय. फक्त तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी हे सिमिलर वर्ड त्यासाठी मी बघितले आपण. बघा, हे फक्त होऊ शकते तो असा वर्ड वापरेल इनी एक्स आर वाय, म्हणजेच काय? ऑल एक्स आर वाय. ओके, हो. आता बघा, समच्या जागी तो यूज करणार ऍटलिस्ट ऍटमोस्ट. समजा मी सम एक्स आर वायच्या जागी मी वर्ड यूज करणार फ्यू एक्स आर वाय. व्हॉट इज माय फ्यू? फ्यूचा अर्थ काय होतो? सम एक्स आर वाय. म्हणजे
मला सांगा 3 मेनली रूट वर्ड असतात, ऑल, सम, नो, आणि त्याच्या ह्या डायग्राम आपण कशा रिप्रेझेंट करत आहोत त्या डायग्राम आपण रिप्रेझेंट केल्या, म्हणजे ह्या डायग्राम अशा काढायच्या. डन इथपर्यंत बाळांनो? ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. मग आता प्रश्न कुठल्या टाईपचे असतात, त्याला कसं टॅग करायचं, ओके, आपण आता त्यावरती स्विच करूया. बघा प्रश्न कुठल्या टाईपचे असतात पहा. तुम्हाला काय घेऊन असतं, मी एक क्वेश्चनचा फॉर्मॅट दाखवतो फक्त, नंतर आपण टाईप वरती स्विच करूया. बघा आता क्वेश्चनचा फॉर्मॅट कसा असतो फक्त हे दाखवतो पहा. क्वेश्चनचा फॉर्मॅट कसा असतो, एक तुम्हाला स्टेटमेंट घेऊन असतं. काय घेऊन असते? एक स्टेटमेंट. एक म्हटलं म्हणजे त्या स्टेटमेंटमध्ये एक स्टेटमेंट, 2, 3 जे काही जेवढे देतील तेवढे. माझं म्हणणं आहे यानं 50 जरी स्टेटमेंट दिले, आपल्याला जर कन्सेप्ट माहिती असला ना तर आपण काही करू शकतो. बरोबर? आता बघा मेन आपण म्हणतो ना की कुठलंही जेव्हा एखादं झाड डायरेक्ट नसते वाढत. का? कारण जेव्हा ते झाड वाढतं आपण म्हणतो ना की इनिशियली आपण त्याला काय करतो, जेव्हा एक बीज टाकतो त्यामध्ये पाणी देतो त्याला, नंतर खत देतो. हे डायरेक्टली ग्रो अप नाही होणार. म्हणजे आपण तुम्ही पण जे काही प्रॅक्टिस करत आहात ते डायरेक्टली आपण म्हणजे आपल्याला जेव्हा एक क्षण भेटतो त्या क्षणाचा आपण चीज करायला पाहिजे. म्हणजे एक रिसेंटली एक्झाम्पल आहे, जर काल आपण तुम्ही जर एक फिफा वर्ल्ड कप मधलं एक फायनल मॅच बघितली असेल, ओके, तर कसं असतं की शेवटपर्यंत अर्जेंटिना जिंकत होता, पण वेळेवरती जेव्हा एका मिनिटामध्ये 2 गोल केले फ्रान्सच्या याने, तेव्हा एक म्हणजे आयुष्य कसं असतं या टाईपमध्ये आयुष्य असतं की एक तुम्हाला चांगला चान्स भेटत आहे, चांगला चान्स जो भेटत आहे त्याची लगेच संधी करून घ्यायची. पण एक बुकिश नॉलेज नाही ठेवायचं. एखादा कन्सेप्ट जसा आपण हा कन्सेप्ट बघत आहोत, एक रूट वर्ड पासनं छोट्यापासनं एक आपण म्हणतो ना की त्यामध्ये काहीच सुटायला नाही पाहिजे. ओके, एक बुकिश नॉलेज मधून नाही पाहायचं आपल्याला. मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल नॉलेज म्हणून सांगत आहे. ओके, आता बघा स्टेटमेंट कन्क्लुजनचा अर्थ बघा, तुम्हाला प्रश्न कसे असतात पहा. तुम्हाला प्रश्न असतात या टाईपमध्ये सम, ऑल, नो असं एक काहीतरी, आणि तुम्हाला कन्क्लुजन म्हणजे त्यामध्ये तुम्हाला निष्कर्ष काढावा लागतो. तुम्हाला एक निष्कर्ष दिलेला आहे. आता निष्कर्ष बघा काय, जे काही निष्कर्ष आहे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे कसं आहे माहिती आहे का, एक एक्झाम्पल सांगतो, या टाईप मधलं आहे. नेहमी आपल्याला सवय काय झाली होती माहिती आहे का, की सपोज क्वेश्चन गिवन आहे आणि आपल्याला एक काहीतरी लॉजिक लावून ते आन्सर काढायचं होतं. इथं तसं काहीच नाहीये. इथं प्रॉब्लेम कसा आहे, एक एक्झाम्पल सांगतो पहा. आपल्याला लहानपणापासून सवय आहे की आपली आई आपल्याला एक ताटात वाढून द्यायची. म्हणजे पर्टिक्युलर काय होतं की लेफ्ट साईडला मीठ ठेवायचं, राईट साईडला चपाती ठेवायची, समोर भाजी ठेवायची. म्हणजे सिस्टमॅटिक अरेंजमेंट होती दिलेली. हीच सिस्टमॅटिक अरेंजमेंट आपल्या रिअल लाईफमध्ये आहे, आपल्या टॉपिकमध्ये आहे. आपल्याला पझल शिकतो आपण, सेटिंग अरेंजमेंट. आता हे सिलॉक्स त्याचंच टॉपिक आहे. म्हटलं म्हणजे बघा, एखाद्या वेळेस आई गावाला गेली तर आपल्याला सवय बघा कशी लागली असते, किंवा आपण मग एखाद्या भंडाऱ्यामध्ये जेवायला गेलो, बरोबर, तेव्हा आपल्याला सवय काय लागली असती पहा, आपण लेफ्ट साईडलाच मीठ घेतो, राईट साईडला चपाती. म्हणजे आपल्याला लहानपणापासून व्यवस्थित सवय लागलेली आहे. तीच सवय, हे प्रॉब्लेम म्हटलं म्हणजे तीच सवय आहे. त्यांचं म्हणणं काय, तुम्हाला जे आवडतं ते घ्या, नाही आवडत ते नाही आवडत म्हटलं म्हणजे जे आपल्या कॅटेगरीमध्ये बसत नाही ते फॉलो होणार नाही. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट निष्कर्ष काढायचा आहे, एक्झॅक्ट कन्क्लुजन, एक्झॅक्ट आन्सर. म्हणजे आपल्याला इथं हा टॉपिक असा आहे की आपल्याला इथं क्वेश्चन पण गिवन आहे, आपल्याला आन्सर पण गिवन आहे. आपल्याला फक्त डिसाईड करायचं आहे यामधलं कुठलं बरोबर आहे. समजा या 3 पैकी माझं पहिलं, तिसरं, 5वं बरोबर आहे, तर मी ऑप्शन मध्ये टिक मार्क करेल. फर्स्ट, थर्ड अँड फिफ्थ फॉलो. बरोबर. मला फक्त या एक्झाम्पल वरनं तुम्हाला हेच सांगायचं होतं की तुम्हाला क्वेश्चन या टाईप मध्ये राहतात, बरोबर. पण या टाईप मध्ये क्वेश्चन राहतात तर फक्त एक वर्ड बघा, या वर्ड व्यतिरिक्त काही दिसत आहे का तुम्हाला. बघा, आपण सम वर्ड बघितला, बरोबर, आपण ऑल वर्ड बघितला, आपण सम वर्ड बघितला, सम, ऑल हेच वर्ड बघितले ना. आणि एक वर्ड आपण काय बघितला, नो वर्ड बघितला. काय वर्ड बघितला, नो. पण बघा या स्टेटमेंटमध्ये सम वर्ड येऊ शकतो, स्टेटमेंटमध्ये नो वर्ड येऊ शकतो, स्टेटमेंटमध्ये ऑल वर्ड येऊ शकतो, स्टेटमेंटमध्ये काहीही येऊ शकतं. स्टेटमेंटमध्ये काय काहीही येऊ शकतं. बट या कन्क्लुजन मध्ये बघा काय आहे, कन्क्लुजन मध्ये फक्त सम वर्ड आहे किंवा कुठला वर्ड आहे, ऑल वर्ड आहे. इथं नो वर्ड दिसत आहे का तुम्हाला, नाही. इथं नो वर्ड घेऊ शकतो. बघा, मी एखादा नो वर्ड घेणार, काहीतरी देणार, बट आपण कन्क्लुजन वाईज शिकणार आहोत. कसे शिकणार आहोत आपण, कन्क्लुजन वाईज. म्हणजे बघा, कन्क्लुजन मध्ये सम वर्ड आहे, दिसत आहे का वाढांना तुम्हाला, बघा सम वर्ड आहे. कन्क्लुजन मध्ये कोणता वर्ड आहे, ऑल वर्ड आहे. मग आपण या टाईप मध्ये शिकणार आहोत. कन्क्लुजन मध्ये सम वर्ड आला, ऑल वर्ड आला तर काय करायचं, कन्क्लुजन मध्ये नो वर्ड आला तर काय करायचं, कन्क्लुजन मध्ये पॉसिबल वर्ड आला तर काय करायचं. म्हणजे आपल्याला कन्क्लुजन वाईज शिकायचं आहे, आपल्याला स्टेटमेंट वाईज नाही जायचं आहे. स्टेटमेंट वाईज त्यांनी काहीही दिलेलं असेल तरी चालेल, बट आपल्याला कशा टाईप वाईज शिकायचं आहे, कन्क्लुजन टाईप वाईज. ठीक आहे, एवढ्या चांगल्या मेथड आहेत, एवढं एकदम सिंपल वेनी मी तुम्हाला प्रयत्न करेल सांगायचा. फक्त मी तुम्हाला या ओव्हरव्ह्यू हे यासाठी दाखवला की तुम्हाला क्वेश्चन या टाईपचे असतात. क्वेश्चन गिवन आहे, आन्सर गिवन आहे, म्हणजे कन्क्लुजन गिवन आहे, यापैकी कुठलं बरोबर आहे हे आपल्याला पाहायचं आहे. बरोबर बाळांनो. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपण कन्क्लुजनच्या टाईप वाईज शिकणार आहोत. कशा टाईप शिकणार आहोत, कन्क्लुजनचे टाईप.
म्हणजे कन्क्लुजन मध्ये सम वर्ड, ऑल वर्ड, कन्क्लुजन मध्ये नो वर्ड, कन्क्लुजन मध्ये पॉसिबल वर्ड, कन्क्लुजन मध्ये सम नॉट वर्ड, या वर्ड नुसार आपण शिकणार आहोत. आपण पूर्ण असं गल्ली मिसळ नाही करणार आहोत, बरोबर, की नाही सम आहे, नो आहे, सगळ्यांसाठी एकत्र, आपण तसं करणार नाही आहोत. आपण टाईप वर शिकू, म्हणजे तुम्हाला कुठं प्रॉब्लेमच नाही येणार. ओके, मला आधी इथपर्यंत सांगा एकदा फक्त कमेंट करून, हे तुम्हाला समजत आहे का? एकदा फक्त कमेंट करून सांगा मला समजत आहे का? यस, इथपर्यंत समजलं का? एवढं सांगा फक्त. डायग्राम कशी ड्रॉ करायची, क्वेश्चन कुठल्या टाईपचे विचारतात, म्हणजे कशा टाईपने विचारतात, नंतर आपण एक्झॅक्ट टॉपिक वरती स्विच करूया. यस, समजत आहे का? सांगा फास्ट. ओके, ठीक आहे. बघा, कन्क्लुजन माहिती आहे, आपण स्टेटमेंट नुसार बघणार नाही आहोत. आपण कशानुसार बघणार आहोत? स्टेटमेंट, कन्क्लुजन नुसार. बघा, पहिला टाईप म्हणतो इफ कन्क्लुजन कंटेन सम स्लॅश ऑल वर्ड. जर बघा, तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही जर या मेथड नुसार, बघा ही मेथड आहे, एक युनिक मेथड आहे. आपण वेन डायग्राम नुसार जे शिकणार आहोत, आपण इथं डिफायनाइट वर्ड, इनडिफायनाइट वर्ड, म्हणजे थोडं बहुत कोणाला माहित असेल तर आपण एक वेगळ्या पॅटर्न नुसार शिकणार आहोत. आय होप की तुम्ही हे कन्सेप्ट, ही ट्रिक्स या आधी कुठं पाहिली नसेल. ठीक आहे, पाहिली नसेल म्हणजे कन्सेप्ट असतो, एक सांगायची पद्धत फक्त एक वेगळी आहे. बघा बाळांनो, समजा कन्क्लुजन मध्ये सम आणि ऑल वर्ड आला तर काय करायचं हे आपल्याला बघायचं आहे, बरोबर. कन्क्लुजन मध्ये नो वर्ड आला, बघा नो वर्ड आला तर काय करायचं आहे. कन्क्लुजन मध्ये म्हणजे कन्क्लुजनच्या टाईप नुसार शिकणार आहोत. कन्क्लुजन मध्ये पॉसिबल वर्ड आला तर काय करायचं. आता पॉसिबललाच सिमिलर वर्ड असतो, मे बी म्हटलं म्हणजे पॉसिबल असतो, कॅन बी, बरोबर. असे आपण टाईप वाईज शिकणार आहोत. म्हणजे पहिला टाईप घेणार आहोत आपण, पहिल्या टाईप नुसार आपण हे बघणार आहोत की पहिला टाईप सम आणि ऑल घेतला, त्यानुसार त्याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहे, कसं त्या प्रॉब्लेमला कसं टॅग करायचा ते शिकणार आहोत. जर कन्क्लुजन मध्ये नो वर्ड आला तर त्याला कसं टॅग करायचं हे बघणार आहोत. कन्क्लुजन मध्ये पॉसिबल आला तर हे बघणार आहोत. म्हणजे आपण हे 6 टाईप शिकणार आहोत, बरोबर. ओके, आणि त्यामध्ये नुसार आपण पहिला वाला टाईप स्टार्ट करूया. बघा 6 टाईप आहेत आपल्यापाशी. ओके, पहिला सम नो, दुसरा नो, पहिला सम ऑल, दुसरा नो, तिसरा पॉसिबल, चौथा डिफाइनेट स्टेटमेंट इज नॉट इक्वल टू. सगळ्याचा अर्थ सांगणार मी स्टेप बाय स्टेप. हे 4 टाईप आपण बघूया आज. ओके, नेक्स्ट वाला आहे सम नॉट, देन आयदर ऑर ची केस असतो, बरोबर. आता बघा, हे मी हेडिंगच दिलेलं आहे बघा, कन्क्लुजन टाईप. कन्क्लुजन मी इथं वर्ड नाही वापरला, स्टेटमेंट म्हणून वर्ड वापरलेला नाहीये. स्टेटमेंट मध्ये तुम्हाला बघा, आपण 3 रूट वर्ड बघितले, सम, ऑल आणि नो, बरोबर. स्टेटमेंट मध्ये तुम्हाला सम वर्ड पण दिसणार, ऑल वर्ड पण दिसणार, नो वर्ड पण दिसू शकतो, दिसणार. सम, ऑल, नो कुठलाही वर्ड दिसू शकतो. बट कन्क्लुजन मध्ये आपण टाईप वाईज शिकणार आहोत. आता जो टाईप शिकणार आहोत आपण पहिला, कन्क्लुजन मध्ये फक्त तुम्हाला सम आणि ऑल वर्ड साठी काय करायचं त्याची टेक्निक बघूया. नंतर दुसऱ्या टाईप मध्ये बघूया आपण, कन्क्लुजन साठी नो वर्ड असला तर कसं टॅग करायचं, कन्क्लुजन साठी पॉसिबल असलं तर कसं टॅग करायचं, या टाईप मध्ये बघूया. तर आपण पहिला टाईप वरती स्विच करूया. बघा, पहिला टाईप काय म्हणतो, इफ कन्क्लुजन कंटेन सम स्लॅश ऑल. कन्क्लुजन मध्ये कोणता वर्ड असेल, सम वर्ड असेल किंवा कोणता वर्ड असेल, ऑल वर्ड असेल. ओके, आता बघा, समजा स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे. बघा बाळांनो, समजा स्टेटमेंट आपल्याला गिवन आहे, हे स्टेटमेंट आहे आपल्याला गिवन. मी म्हटलं सम ए आर बी, जे ए आणि बी आहे त्याला आपण एलिमेंट म्हणूया. काय म्हणूया? ए आणि बी ला काय म्हणूया? एलिमेंट. नेहमी ए बी नसतं, मला असं म्हणायचं आहे सम फॅन आर ट्यूबलाइट. फॅन आणि ट्यूबलाइट काय झाले? आपले एलिमेंट झाले. म्हणजे या जागी काही येऊ शकतं. आता लॉजिकली मला सांगा बरं, मी जर असं म्हटलं सम कॅट आर डॉग, तर हे लॉजिकली फॉलो आहे का? काही कॅट डॉग आहेत? नाही आहेत, बरोबर ना. इथं फक्त आपल्याला एक सिंपल लॉजिक म्हणून, म्हणजे एक्झॅक्ट आपण प्रॅक्टिकली तर पॉसिबल नाहीये, बरोबर. एक लॉजिक म्हणून आपल्याला त्याला यूज करायचा आहे. बघा, सम ए आर बी स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे. बघा, नंतर मी म्हटलं ऑल बी आर ए, नंतर मी म्हटलं सॉरी ऑल बी आर सी, नंतर मी म्हटलं ऑल सी आर डी, नंतर म्हटलं मी नो डी इज ई. आता हे तुम्हाला गिवन असणार स्टेटमेंट मध्ये. कुठे गिवन असणार? स्टेटमेंट मध्ये गिवन असणार, बरोबर. आता तुमचं पहिलं काम आहे, जे स्टेटमेंट गिवन असते त्यानुसार आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे आहे. जे आपण आतापर्यंत बघितलं की समची डायग्राम जशी ड्रॉ करायची आहे, ऑलची डायग्राम जशी ड्रॉ करायची आहे, बरोबर, नोची डायग्राम ड्रॉ करायची आहे. जे हे गिवन आहे यानुसार आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे आहे, बरोबर. आणि नंतर आपण यामधनं आन्सर, कन्क्लुजन काढूया
हे बरोबर आहे की नाही आहे, हे रॉंग आहे का, हे फॉलो करते की नाही करत. आता बघा पहिलं वाला, समजा मी डायग्राम ड्रॉ करतो, सम ARB. आपण असं शिकलो ना याआधी, बघा सम ARB, हो डायग्राम अशीच काढतो आपण समची, बरोबर. सम ARB डायग्राम या टाइप मध्येच काढणार. दुसरा स्टेटमेंट काय म्हणतो तो, ऑल BR A. तर मी बघा ऑल BR C, सॉरी ऑल BR काय सी आहे, सगळे सगळे बी कोण आहे, सी आहेत. तर डायग्राम बरोबर आहे, सगळे सगळे बी कोण आहे, सी आहे. पुढचं काय म्हणतो तो, ऑल CRD, पुन्हा सगळे सगळे सी कोण आहे, डी आहेत, ऑल CRD. आणि नेक्स्ट म्हणतो तो नो डी इज ई, डी आणि कोण नाहीये, ई, या दोघांमध्ये कनेक्शन नाही आहे. नो डी इज ई, डी कोण नाहीये, ई नाहीये. मला हे सांगा, हे डायग्राम ड्रॉ केली या स्टेटमेंट नुसार, हे समजलं का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, जी आपण स्टेटमेंट नुसार डायग्राम ड्रॉ केली, कशी डायग्राम ड्रॉ केली हे समजलं का? एकदा कमेंट करा फास्ट, चला फास्ट सांगा. यस, फास्ट. डायग्राम जे ड्रॉ केली हे समजलं का? ओके ओके. मग आता बघा, हे जे स्टेटमेंट, जे तुम्हाला सिलोजिझम असतं हे यासाठीच असतं. स्टेटमेंट गिव्हन होते, स्टेटमेंट नुसार आपण काय केलं, ही डायग्राम ड्रॉ केली आणि यामधनं आपल्याला आन्सर काढायचा आहे, कन्क्लुजन काढायचं आहे. मग कन्क्लुजन बघायचं आपल्याला, पहिलं फॉलो होते, दुसरं फॉलो होते, जे काही आहे. आता तुम्हाला नेक्स्ट राहते, तुम्हाला कन्क्लुजन गिव्हन आहे. काय गिव्हन आहे, कन्क्लुजन. आता मी पहिलं कन्क्लुजन म्हणतो बघा, पहिलं वालं, सम BRD. दुसरं वाला कन्क्लुजन आहे, मी म्हटलं सपोज ऑल ARC, जेवढे काही दिलेले आहेत. तिसरं वाला सपोज मी कन्क्लुजन म्हटलं सम CRB. फोर्थ वाला सपोज कन्क्लुजन इथं पुट करतो बघा, फोर्थ वाला कन्क्लुजन म्हटलं मी सपोज सम BRE. फिफ्थ वाला कन्क्लुजन म्हटलं मी सपोज ऑल CRE. तर मला सांगा, आपण टाईप बघा, टाईप कसा ओळखायचा पहा. स्टेटमेंट मध्ये सम, ऑल, नो तीनही वर्ड येऊ शकतात, किंवा सगळे सगळे सम असतील, सगळे सगळे ऑल असतील, सगळे सगळे काय असतील, नो असतील. या स्टेटमेंट मध्ये जे आपले रूट वर्ड आहेत, सम, ऑल, नो, हे तिन्ही येऊ शकतात. आपल्याला त्याचं देणे घेणे नाहीये. आपल्याला काय करायचं आहे, जे कन्क्लुजन बघत आहे बघा, मी कन्क्लुजन मध्ये काय लिहिलं, कन्क्लुजन मध्ये फक्त तुम्हाला सम आणि ऑल वर्ड दिसत आहेत बघा. म्हणून मी आपण पहिलं टाईप नाव दिलं, कन्क्लुजन कंटेन सम स्लॅश ऑल. म्हणजे आपण कन्क्लुजन मध्ये जर सम आणि ऑल आला तर काय करायचं हे बघत आहोत, बरोबर. कन्क्लुजन मध्ये काय सम आणि ऑल जर वर्ड आला तर काय करायचं त्यानुसार आपण बघत आहोत. स्टेटमेंट फक्त आपल्याला कशासाठी असते, डायग्राम ड्रॉ करायसाठी आपल्याला काय असतो, स्टेटमेंट असते. जो स्टेटमेंट मध्ये जे काही दिलेलं आहे त्यांनी जे काही वर्ड आहेत त्यानुसार फक्त डायग्राम ड्रॉ करायची, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्यावरनं आन्सर आपण काय असं म्हणू शकतो का, बघा. आता पहिलं, आता मला सांगा सम BRD, सम BRD. आता बघा, हा जो पार्ट आहे ना, हा वाला, यामध्ये थोडेसे ए आहेत बघा, तुम्हीच बघा, थोडेसे ए आहेत, थोडेसे बी पण आहेत, थोडेसे काय सी पण आहेत, आणि थोडेसे डी पण आहेत. मला सांगा सम BRD, काही बी डी आहेत का, हो आहेत ना, बघा ना, हा वाला पार्ट, या पार्ट मध्ये थोडेसे डी आहेत ना, तर काही बी डी आहेत. किंवा तुम्हाला हे पण शिकवलं होतं बघा, जेव्हा आपण आतून बाहेर जाऊ, बीचं कंपॅरिझन डी सोबत आहे, जेव्हा आतून बाहेर जातो तेव्हा आपण काय काय म्हणू शकतो, सम पण म्हणू शकतो आणि ऑल पण म्हणू शकतो. पण जेव्हा बाहेरून आत येतो तेव्हा आपण काय म्हणू शकतो, फक्त सम म्हणू शकतो. बघा बरं, सम BRD म्हणू शकतो. किंवा हा वाला रिजन बघा ना, यामध्ये थोडेसे ए आहेत, थोडेसे बी पण आहेत, थोडासा सी आहे, थोडासा डी आहे. तर तो म्हणतो सम BRD, काही बी डी आहेत, हो एक्झॅक्ट, काही बी डी आहेत, काहीच प्रॉब्लेम नाहीये, काही कन्फ्युजन पण नाहीये. समजत आहे बाळांनो इथपर्यंत, कन्फ्युजन पण नाहीये. बघा सम बी डी आहेत, काही बी कोण आहेत, डी आहेत. ओके, पहिला वाला फॉलो करेल. ऑल ARC. आता मला बघा, मला डायग्राम पाहूनच सांगा, सगळे सगळे AC आहेत का, नाही ना, हो काहीतरी AC आहेत. सम ARC म्हणू शकतो मी, पण हा वाला बघा बरं, हा ए चा पार्ट सी आहे का, नाही. तो काय म्हणतो, ऑल ARC, सगळे सगळे AC आहेत का, नाही आहेत. म्हणजे दुसरं वाला काय असेल, रॉंग. तुम्ही काय म्हणाल, सर असू शकतात ना, असू शकतात, शकतात म्हटलं म्हणजे काय, पॉसिबल. पण आपण पॉसिबल शिकत आहोत का, नाही, कारण आपल्यापाशी तिसरा वाला टाईप आहे, पॉसिबिलिटी, बरोबर. जर पॉसिबल असेल किंवा नसेल त्यासाठी वेगळा टाईप आहे आपल्यापाशी, म्हणजे आपल्याला त्या टाईप नुसार शिकायचा आहे. याचा अर्थ काय माहितीये का, 100% बरोबर. हे 100% बरोबर आहे का, बघा ना, ऑल ARC, सगळे सगळे AC आहे असं म्हणणं आहे त्याचं, सगळे सगळे AC आहेत. आपल्याला दिसत आहेत का ऑल ARC आहेत का, नाही. मग तुम्ही म्हणा सर याला ध्यानात कसं ठेवायचं, टेक्निक कशी, टेक्निक एवढीच आहे, फक्त डायग्राम ड्रॉ करा आणि त्या डायग्राम नुसार जर कनेक्टिव्हिटी असली तर ठीक, नसली तर रॉंग.
आता बघा बरं, ही डायग्राम ड्रॉ केली, सगळे ऑल ए सी आहेत का, दिसत आहेत का तुम्हाला, नाही आहेत, म्हणजे टोटली रॉंग. तिसरं, सम CRB, काही CB आहेत का, हो, हा जो पार्ट आहे, काही CB आहेत, किंवा आपण जेव्हा बाहेरून आतमध्ये येतो, सी मधून मला बी ला यायचं आहे, सम CRB म्हणू शकतो, बघा सम CRB म्हणू शकतो. आता आहे सम BRE, आता बघा बी इथं आहे, ई तिथं आहे, बी आणि ई कनेक्टेड आहे का, नाही आहेत, रॉंग. बरोबर, सम BRE काय असेल, रॉंग असेल. बघा काही बी आणि ई मध्ये कनेक्शनच नाहीये, सरळ काय करायचं, रॉंग. आणि शेवटचं काय म्हणतो, ऑल CRA, सी इथं आणि ई इथं, सी आणि ई कनेक्टिव्हिटी नाहीये, म्हणजे काय असेल, रॉंग असेल. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यानुसार डायग्राम ड्रॉ करा. याला बेसिक डायग्राम म्हणूया आपण, म्हणजे जी डायग्राम ड्रॉ करतो त्याला काय म्हणतो आपण, बेसिक डायग्राम. जर कनेक्शन असेल तर कनेक्शन चेक करायचं, असलं तर फारच चांगलं, ते फॉलो होईल, जर नसलं तर ते काय होणार, फॉलो होणार नाही. म्हणजे माझं जर आन्सर द्यायचं असलं तर मी कसं दिलं असतं, फर्स्ट अँड थर्ड फॉलो. जर मला आन्सर द्यायचं असलं तर काय म्हटलं तर मी फर्स्ट अँड थर्ड फॉलो. आता बघा या टाईपचे आपण आणखी प्रॉब्लेम बघूया. ओके, बट जे टाईप आहे कन्क्लुजनचा, जो टाईप आहे, या कन्क्लुजन मध्ये फक्त मला कोणते वर्ड दिसणार, सम वर्ड, आणि कोणता वर्ड दिसणार, ऑल. सम किंवा ऑल, याच्या व्यतिरिक्त वर्ड दिसणार नाही. स्टेटमेंट मध्ये सम, ऑल, नो कोणतेही वर्ड असू द्या, आपल्याला त्याचं देणे घेणे नाहीये. फक्त स्टेटमेंटचे वर्ड, जे काही वर्ड असतात त्यानुसार आपण काय ड्रॉ करतो, फक्त डायग्राम ड्रॉ करायसाठी स्टेटमेंट असतं. कन्क्लुजन आपण कन्क्लुजनच्या टाईप नुसार शिकूया. बरोबर, आता पहिला आपण टाईप शिकत आहे, कन्क्लुजन मध्ये सम आणि ऑल असलं तर काय करायचं, फक्त डायग्राम ड्रॉ करायची, कनेक्टिव्हिटी असली तर ठीक, नसली तर रॉंग. फॉर एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल पहा. बघा, समजा मी म्हटलं, पहा आता मी आता स्टेटमेंट डायरेक्ट डायग्राम ड्रॉ करतो, स्टेटमेंट बोलून दाखवतो. बघा पहा, समजा मी म्हटलं, पहा पहिलावाला, मी म्हटलं सम एक्स आर वाय, सम वाय आर झेड. थोडं लेंदी घेऊया, तुम्हाला एवढं लेंदी नसणार, पण आपण लेंदीनेच घेऊया, की आपल्याला जर कन्सेप्ट शिकायचा आहे तर कुठलाही टाईप असला आला तर आपल्याला यायला पाहिजे. बघा, सम झेड आर पी, ऑल पी आर क्यू, तुम्हाला जसं ड्रॉ करायचं तसं करा. पीच्या बाहेर क्यू असं याला चालते. मी तुम्हाला दोन टाईपचा डायग्राम सांगितला, कुठली डायग्राम ड्रॉ केली तर चालेल. नंतर ऑल क्यू आर आर आणि ऑल आर आर यस, आणि नंतर म्हटलं मी सपोज नो यस इज अ टी. यस कोण नाहीये, टी नाहीये. स्टेटमेंट मध्ये बघा, काही वर्ड सम आले, काही वर्ड ऑल आले, आणि नो पण वर्ड आला. बरोबर, स्टेटमेंट मध्ये सम, ऑल, नो काही येऊ शकतं. बरोबर, आता मी स्टेटमेंट जे बोललो त्यानुसार मी डायग्राम करावे, मी काही स्टेटमेंट लिहिले नाही, पुट नाही केले. पुन्हा रिपीट करतो. बघा, सम एक्स आर वाय, सम वाय आर झेड, सम झेड आर पी, ऑल पी आर क्यू, ऑल क्यू आर आर, ऑल आर आर यस, अँड नो यस इज अ टी. ही जी डायग्राम ड्रॉ केली आपण, याला काय म्हणणार आहोत, बेसिक डायग्राम. काय म्हणणार, बेसिक डायग्राम. आता कन्क्लुजन आपण यामध्ये काय काय म्हणू शकतो, आता मला सांगा. सम एक्स आर झेड म्हणू शकतो का, नाही ना, एक्स आणि झेड कनेक्टेड नाहीये. जर मी पहिलं कन्क्लुजन म्हटलं, बघा सम एक्स आर झेड, डायग्राम बघेल एक्स आणि झेड कनेक्टेड नाहीये, रॉंग. कारण पहिला टाईप आपला फक्त सम आणि ऑल वर्ड दिसतील इथं. दुसरा म्हटलं मी सम वाय किंवा सम झेड आर वाय, होणार बाळा, आहे ना. बघा, सम वाय आर झेड, सम झेड पण वाय आहेत ना, दुसरं बरोबर. बरोबर, नेक्स्ट म्हटलं मी सम वाय आर क्यू, वाय आणि क्यू अटॅच आहेत का, नाही, रॉंग असणार. सम क्यू आर झेड, सम क्यू आर झेड आहेत का, हो आहेत. हे जे रिजन आहे ना, यामध्ये बघा काही झेड आहेत, काही पी आहेत, काही क्यू आहेत, काही आर आहेत, काही काय आहेत, यस आहेत. तर सम झेड आर पी, हो, सम झेड आर क्यू, यस, म्हणजे फॉलो होणार. सम झेड आर आर फॉलो होणार, सम झेड आर पी फॉलो होणार, कारण कनेक्टेड आहे. बट मी जर असं म्हटलं तर ऑल झेड आर क्यू, आता दिसत आहे का सगळे सगळे झेड क्यू आहेत का, नाहीये. ऑल झेड आर क्यू म्हटलं तर काय झालं असतं, रॉंग झालं असतं. बरोबर, म्हणजे आपल्याला हेच पाहायचं होतं की आपलं फॉलो होते नाही होत, आणि एक्झाम मध्ये तुम्हाला असंच असते. म्हणजे स्टेटमेंट घेऊन असतात, त्यानुसार तुम्ही डायग्राम ड्रॉ करा आणि काय करा, कन्क्लुजन कोणतं फॉलो होते ते करायचंय. बरोबर, आता बघा प्रॉब्लेम कसा असतो या टाईप मध्ये, आपण टाईप कन्क्लुजन वाईज शिकत आहोत. आपण याची प्रॅक्टिस नंतर करूया, की सगळे कन्सेप्ट झाल्यानंतर प्रॅक्टिस करूया. आपलं फक्त कन्क्लुजन मध्ये सम आणि ऑल वर्ड तुम्हाला दिसेल. त्यासाठी ट्रिक्स अशी आहे, डायग्राम ड्रॉ करायची, कनेक्टिव्हिटी असली तर ठीक, त्या कनेक्टिव्हिटी मध्ये बघायचं हे फॉलो होते का, नसेल होत तर काय, रॉंग. डन. आता पहिला प्रॉब्लेम बघा, या टाईप वरतीच प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. बघा, मला याचं मी तुम्हाला थोडासा 1 मिनिटचा वेळ देतो, मला आन्सर सांगा की काय असेल. या 3 तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहे, डायग्राम ड्रॉ करा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ कुठलं फॉलो होते सांगायचं आहे. मी 1 मिनिटाचा वेळ देतो, सांगा फास्ट. फक्त डायग्राम ड्रॉ करायचे आहे,
कनेक्ट बघा, कन्क्लुजन मध्ये सम आणि ऑल वर्डच आहेत, इथं नो वगैरे वर्ड नाही दिसणार तुम्हाला, तो इथं येऊ शकतो, त्या स्टेटमेंटचा काही देणे घेणे नाही आपल्याला, बरोबर. फक्त इथं बघा, या कन्क्लुजन नुसार कन्क्लुजन मध्ये कोणतं फॉलो होते, मला आन्सर मध्ये कमेंट मध्ये हे सांगा सर, पहिलं तिसरं चौथं जे काही तुमचं फॉलो होत असेल. चला फास्ट, जर समजलं असेल तर आन्सर सांगा फास्ट. यस, दीपाली सांगू शकता काय असेल आन्सर, डायग्राम ड्रॉ करा आणि सांगा. दीपाली, प्रतीक सांगा फास्ट, काय असू शकते, प्रयत्न तरी करा, ठीक आहे. कन्क्लुजन कुठलं फॉलो होणार, ओके, फक्त लास्ट रॉंग आहे, ओके, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फॉलो होणार, बरोबर. ओके, दीपाली म्हणतात फक्त शेवटचं रॉंग आहे, म्हणजे 5व्या नंबरचं रॉंग आहे, म्हणजे 1 2 3 4 फॉलो होतात. ओके, बघा काही नव्हतं, काय करायचं आपल्याला, फक्त डायग्राम ड्रॉ करायचे. बघा बाळांनो, काय सम ट्रीज आर पेपर, मग बघा काही ट्री काय आहेत, पेपर आहेत, सम ट्रीज आर काय आहेत, पेपर आहेत. ओके, ड्रॉ केली डायग्राम, सम ट्रीज आर पेपर. नंतरचं स्टेटमेंट काय, ऑल पेपर आर इंक, सगळेचे सगळे पेपर कोण आहेत, इंक आहेत, इथं इंक ड्रॉ केला, डन. नेक्स्ट काय म्हणतो, सम इंक आर ब्ल्यू, काही इंक काय आहेत, ब्ल्यू आहेत, काही इंक काय आहेत, ब्ल्यू आहेत. तुम्ही म्हणाल मी डायग्राम अशी ड्रॉ करतो, कशी, बघा सम इंक आर ब्ल्यू, तर मी ब्ल्यू पार या पेपर पर्यंत आणतो, तुम्ही ब्ल्यूला पेपर पर्यंत आणा, पण या ब्ल्यूनी धक्का नाही लावायला पाहिजे कोणाला, पेपरला. का, गिव्हन आहे का आपल्याला स्टेटमेंट मध्ये, नाही ना, मनानं आपण हुशारक्या नाही करत बसायच्या, समजत आहे, कारण त्याला अर्थच नाही उरणार. स्टेटमेंट काय असतं, एक्झॅक्ट दिलेलं आहे, बरोबर. मी जर असं म्हटलं की सपोज संदीप माझा मित्र आहे, तर मी यावर असं नाही म्हणू शकत की संदीप मला मित्र मानत असेल म्हणून, ते शिकायचं आपल्याला, तो मला मित्र मानतो की नाही म्हणतो, मानू शकतो, म्हणजे पॉसिबिलिटी आहे, आणि हे पण असेल की तो मला दुश्मन मानत असेल, यासाठी आपण सिलॉक्स शिकत आहोत, बरोबर. कन्क्लुजनचा अर्थ म्हटलं म्हणजे एक पॉझिटिव्ह आहे तर दुसरा पण पॉझिटिव्ह असेल, असेल की नसेल हेच शिकायचं आपल्याला, असू पण शकतो आणि नसू पण शकतो, बरोबर. ओके, आता बघा बाळांनो, डायग्राम तशी झाली. कुणी म्हणाल सर मी अशी डायग्राम काढतो ना, सम इंक आर ब्ल्यू पार इथपर्यंत काढ, फक्त हा ब्ल्यू न धक्का नाही लावायला पाहिजे पेपरला, कारण ओरिजिनल स्टेटमेंट व्हायोलेट होईल म्हण आपलं, बरोबर. आता ही डायग्राम या टाइप मध्ये काढली, हे शिकलो आपण. आता पहिलं बघूया, बघा काय म्हणतो, सम इंक आर ट्री. आता मला सांगा, सम इंक आर ट्री हा जो रिजन आहे की नाही, हा वाला, याच्यामध्ये थोडीशी ट्री आहे, थोडासा पेपर पण आहे आणि थोडासा इंक आहे, बघा ना, तिघाचं कॉम्बिनेशन आहे, एक रिजन आहे, बरोबर. मग आता तो काय म्हणतो, सम इंका ट्री 101%, बघा ना, काहीच डाऊट नाही. काही इंक ट्री आहेत का, हो आहेत ना, बघा ना, काही इंक ट्री आहेत, बरोबर पहिला वाला फॉलो असेल, पहिला वाला काय करेल, फॉलो करेल, बरोबर. आता सेकंड वाला बघा, सम पेपर आर ट्री, मला सांगा सम पेपर आर ट्री हा वाला रिजन आहे ना बाळांनो, बघा सम पेपर काय आहे, ट्री आहेत, बघा काही पेपर कोण आहेत, या रिजन मध्ये आहेत, काही पेपर ट्री आहेत, हो आहेत, काही पेपर बघा म्हणू शकतो आपण ट्री, सेकंड वाला पण फॉलो होणार. थर्ड वाला, सम ब्ल्यू आर पेपर. आता मला सांगा, तुम्ही आन्सर दिलं होतं, आय थिंक दीपाली म्हणत होत्या की फक्त लास्ट वाला रॉंग आहे. आता मला सांगा, सम ब्ल्यू आर पेपर, सम ब्ल्यू, ब्ल्यू आणि पेपर मला अटॅचच नाही आहे ना, ब्ल्यू आणि पेपर अटॅच आहे का, नाहीये. मग आपण कसं 100% म्हणू शकतो का की ब्ल्यू पेपर आहेत की नाही, नाही आहेत, बघा कनेक्टिव्हिटी बघा, जस्ट कनेक्शन चेक करायचं आहे. तुम्ही डायग्राम ड्रॉ करा इथपर्यंत, पण ब्ल्यू पेपरला अटॅच होतो, दिलेला आहे का वरती, नाही ना. आपल्याला तो काय म्हणतो, सम ब्ल्यू आर पेपर, बघा ना, ब्ल्यूची लिमिटेशन इथपर्यंत आहे, ब्ल्यू आणि पेपर अटॅचच नाही. मी काय सांगितली टेक्निक, फक्त डायग्राम ड्रॉ करा, कनेक्टिव्हिटी तर चेक करा आहे की नाहीये. ब्ल्यू इथपर्यंत आहे, पेपर ब्ल्यू आणि पेपर कनेक्शनच नाहीये, ते रॉंग असणार. म्हणजे ब्ल्यू पेपर, सम ब्ल्यू आर पेपर आहेत का, नाही आहेत, थर्ड वाला रॉंग, डन. ओके, नेक्स्ट, सम ब्ल्यू आर इंक, मला सांगा मला हा रिंग, हा बघा हा रिजन, सम ब्ल्यू आर इंक आहेत ना, काही ब्ल्यू कोण आहेत, इंक आहेत, बघा हा इंक मध्ये आहे, तर फोर्थ वाला फॉलो. आणि नेक्स्ट, ऑल इंक आर पेपर. आता मला सांगा, ऑल इंक इथं पेपर इथं, ऑल इंक आर पेपर आहेत का, नाही ना, बघा ना, हा वाला इंकचा पार्ट पेपर आहे का, नाहीये.
किंवा असं नाही ठेवा, जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये येतो फक्त आपण काय म्हणू शकलो असतो, सम इंकार पेपर. ऑल इंकार पेपर म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. तो म्हणतो ऑल इंकार पेपर. बघा ऑल इंक पेपर नाही आहेत, रॉंग असेल. मग माझं कुठलं फॉलो होणार? फर्स्ट, थर्ड अँड ओनली फोर्थ फॉलो. समजत आहे का? यस. समजलं का? एकदा कमेंट करून सांगता का? दीपाली तुम्ही आन्सर दिलं होतं, मला एकदा सांगू शकता हे समजत आहे का? हे थर्ड वाला का रॉंग झालं तुमचं? समजलं का? कारण ब्ल्यू आणि पेपरमध्ये कनेक्टिव्हिटीच नाहीये, तर आपण 100% म्हणू शकत नाही. सांगा फास्ट, एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सांगा हे थर्ड वाला का रॉंग झालं, समजलं का? ओके, म्हणजे एक सिंपलचा फंडा आहे, आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची, कनेक्टिव्हिटी चेक करायची. सेम टाईपचा प्रॉब्लेम बघूया. बघा लागलं तर एखादा आणखी एक्स्ट्रा प्रॉब्लेम पाहूया. पहा आता एखादा एक्स्ट्रा प्रॉब्लेम आपण मनाने घेऊया. पहा काय म्हणते प्रॉब्लेम मध्ये. पहा आणखी एक प्रॉब्लेम देतो म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. पहा मी जर म्हटलं, पहा ऑल समोसा आर वडापाव. ऑल समोसा आर काय? वडापाव आहे. ऑल वडापाव आर कचोरी. सम कचोरी आर दाबेली. सम दाबेली आर पाणीपुरी. आता स्टेटमेंट दिलेले होते, किंवा नंतर म्हणतो मी नो कचोरी इज फॉर एक्झाम्पल पॅटीस. कचोरी काय नाहीये? पॅटीस नाहीये. मग आता मला सांगा, मी एक कन्क्लुजन म्हणतो. मी जर असं कन्क्लुजन म्हटलं सम समोसार कचोरी हो आहे ना, कारण आतून जेव्हा बाहेर जातो तेव्हा मी सम म्हणू शकतो. सम समोसार कचोरी हो, ऑल समोसार कचोरी हो, म्हणजे फॉलो करेल. आता मी म्हटलं असं सम दाबेली आर कचोरी आहे की, बघा सम दाबेली कचोरी आहे. पण जर मी असं म्हटलं सम दाबेली आर वडापाव, नाहीये ना वडा, कारण दाबेली आणि वडापाव अटॅच आहे का? नाहीये. म्हणजे दाबेली वडापाव म्हणजे सम दाबेली आर कचोरी काय असेल? सम दाबेली आर वडापाव का असेल? रॉंग. मी म्हटलं सम पाणीपुरी आर दाबेली, हो आहे, सम पाणीपुरी दाबेली आहे. मी म्हटलं सम पाणीपुरी आर पॅटीस, पाणीपुरी पॅटीस अटॅचच नाहीये, म्हणजे काय असेल? रॉंग होईल. काय होणार? रॉंग होणार. समजत आहे का? म्हणजे टाईप नंबर 1 समजला. हा टाईप नंबर खूप इझी आहे पहिला, कारण याच्यानंतर आपल्याला पॉसिबिलिटीचे केसेस बघायचे आहेत. ओके, म्हणजे यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं, जर कन्क्लुजन मध्ये कोणते वर्ड आले, सम आणि ऑल जर वर्ड येत असेल तर स्टेटमेंट नुसार डायग्राम ड्रॉ करा, आणि कन्क्लुजन मध्ये जर सम आणि ऑल असेल फक्त कनेक्टिव्हिटी चेक करा. कनेक्शन असेल तर ठीक, नसेल तर रॉंग. ओके, डन. आय होप तुम्हाला पहिला वाला कन्क्लुजनचा टाईप समजला असेल. कन्क्लुजन मध्ये केव्हाही यानंतर सम आणि ऑल जर आलं तर फक्त कनेक्टिव्हिटी चेक करायची. टाईप नंबर 2 बघा. टाईप नंबर 2 म्हटलं म्हणजे इफ कन्क्लुजन कंटेन नो वर्ड. कन्क्लुजन मध्ये कोणता वर्ड असेल? नो वर्ड. आता इथून थोडेसे रूल आणि थोडंसं कॉम्प्लिकेशन स्टार्ट होईल. तुम्हाला बघा एवढं अति डिटेल्स आपण नसणार, पण माहिती असू द्या, एखादा कन्सेप्ट आपण शिकत आहोत, हे का होत असेल? फक्त बुकमध्ये दिलेलं आहे, बुकिश आहे, कोणी आपल्या मनानंच हा तेवढ्या तिसऱ्याचं किंवा जो काही प्रॉब्लेम आहे तात्पुरतं होले केलं असं नाही चालणार. आपण एक्झॅक्ट पाहूया की का, म्हणजे का फॉलो होते, का होत नाही हे पण पाहूया. ओके, आता पहा नेक्स्ट वाला. पहा यामध्ये थोडेसे वेगळे रूल आहेत, पण थोडंसं व्यवस्थित एक्सप्लेनेशन पाहूया. बरोबर, लगेच लक्षात नाही येणार. पहा इथं पण स्टेटमेंट तुम्हाला गिवन असतील आणि कन्क्लुजन गिवन असेल. आता कन्क्लुजन मध्ये कोणता वर्ड असेल? नो वाला. कन्क्लुजन मध्ये सम ऑल असेल तर आपण पहिला टाईप बघितला. कन्क्लुजन मध्ये नो वर्ड असेल तर तो पाहूया. पहा पण इथं रूल बघा. रूल नंबर 1 काय सांगतो? रूल 1 म्हणतो बेसिक डायग्राम, बीडीचा अर्थ बेसिक डायग्राम, पीडीचा अर्थ पॉसिबल डायग्राम. तुम्ही फक्त 5 मिनिटं लक्ष द्या, मी नंतर बीडी पीडी काय सांगतो. ओके, रूल असा आहे, जर बेसिक डायग्राम मध्ये ट्रू आणि पॉसिबल डायग्राम मध्ये ट्रू, या एरोचा अर्थ ट्रू, ट्रू म्हटलं म्हणजे फॉलो, म्हणजे बरोबर आहे. जर नो कन्क्लुजन बेसिक डायग्राम मध्ये ट्रू, पॉसिबल डायग्राम मध्ये ट्रू, देन अँड ओनली देन तुमचा नो कन्क्लुजन फॉलो करेल. बघा बेसिक मध्ये ट्रू, पॉसिबल मध्ये ट्रू, देन अँड ओनली देन नो कन्क्लुजन काय असेल? बरोबर असेल. अदरवाइज फॉल्स. अदरवाइज फॉल्स म्हणजे बघा बेसिक मध्ये ट्रू, पॉसिबल मध्ये फॉल्स, बेसिक मध्ये फॉल्स, पॉसिबल मध्ये ट्रू, किंवा दोन्ही ठिकाणी रॉंग, तर आपलं नो कन्क्लुजन काय असेल? फॉलो करणार नाही. आता तुम्ही हे जर बघत असाल तर समजणार काहीच नाही, पण मी एक्झाम्पल नुसार तुम्हाला डिटेल सांगतो. बघा काय आहे पहा. बेसिक डायग्राम, पॉसिबल डायग्राम, देन अँड ओनली देन नो कन्क्लुजन ट्रू, अदरवाइज फॉल्स. हा रूल नंबर 1. रूल नंबर 2 आपण थोड्या वेळानंतर डिस्कस करूया. बघा मी एक स्टेटमेंट देतो. बघा स्टेटमेंट काय आपलं बघा. सम पेन आर ट्यूब.
सम पेन आर काय ट्यूब. स्टेटमेंट आहे हा, मी स्टेटमेंट फक्त पुट नाही करत आहे, मी फक्त डायग्राम ड्रॉ करत आहे डायरेक्ट. बघा सम पेन आर ट्यूबची डायग्राम अशी काढायला आपण, बरोबर. नंतर आपण असं काढणार सम ट्यूब आर लाईट. ओके, सम ट्यूब आर लाईट. सपोज मी नेक्स्ट डायग्राम काढली ऑल लाईट आर बल्ब, ऑल लाईट आर बल्ब. नंतर डायग्राम काढली ऑल बल्ब आर बँक, ऑल बल्ब काय बँक. ओके, आणि नंतर डायग्राम काढली नो बँक इज आरबीआय, बँक कोण नाहीये, आरबीआय नाहीये. आता बघा अकॉर्डिंग टू स्टेटमेंट मी डायग्राम ड्रॉ केली. जी आपण डायग्राम ड्रॉ करतो त्याला म्हणतात बीडी, बेसिक डायग्राम. याआधी पण आपण जी डायग्राम ड्रॉ केली त्याला काय म्हणतो आपण, बेसिक डायग्राम. काय म्हणणार, बेसिक डायग्राम. तुम्हाला हे पॉसिबल डायग्राम काय आहे, हे जस्ट अन इमेजिनेशन. तुम्हाला काढायचं तर काढू शकता, काढायची गरज नाही, फक्त इमेजिन करायचं आहे, बरोबर. आता बघा अकॉर्डिंग टू स्टेटमेंट सम पेन आर ट्यूब, सम ट्यूब आर लाईट, ऑल लाईट आर बल्ब, ऑल बल्ब आर बँक, नो बँक इज आरबीआय, बँक कोण नाहीये, आरबीआय नाहीये. मग आता कंक्लुजन दिलेलं आहे, पहिलं वाला कंक्लुजन बघा काय आहे. आता कंक्लुजन काय, सम ऑल नाही शिकायचं आपल्याला. कंक्लुजनचा टाईप कुठला शिकत आहे आपण, नो. कंक्लुजन मध्ये नो वर्ड आला तर काय करायचं हे आपण शिकत आहोत. आता बघा कंक्लुजन मध्ये नो वर्ड आला सपोज. आता मला बघा मी असं म्हटलं पहा, पहिलं वाला कंक्लुजन नो आरबीआय इज अ पेन, नो आरबीआय इज काय पेन. मग मला फक्त एवढं सांगा, फक्त हो किंवा नाही मध्ये फक्त एक आन्सर द्या एवढं, आरबीआय पेन नाही आहे. त्याचं म्हणणं आहे आरबीआय पेन नाही आहे, हे बरोबर आहे कंक्लुजन का चुकीचं आहे, एवढं फक्त एकदा सांगा कमेंट करून. यस, कमेंट करून सांगा बरोबर आहे का चुकीचं आहे. फास्ट, ट्रू आहे. ओके ओके, बघा नॉर्मल आहे, कारण आपण काय म्हणणार, हा सर दिसत तर आहे आपल्याला आरबीआय पेन नाहीये, पण बाळांनो असं नसतं. आपण हे रूल काय वगैरे त्यासाठी, कारण पण डायग्राम पाहून बघा, डायग्राम पाहून तर तुम्ही बरोबर म्हणू शकता. दीपाली मॅमने आन्सर दिले हो सर की हे बरोबर आहे, आरबीआय पेन नाहीये, हे बरोबर आहे. बरोबर, म्हणजे बघा ना आरबीआय पेन नाहीये म्हणून तुम्ही केलं की फॉलो करेल, असं चालत नाही. यासाठी आपल्याला रूल पाहायचे. आधीचं ठीक होतं व्यवस्थित की कंक्लुजन मध्ये सम ऑल असला, फक्त डायग्राम चेक करा कनेक्टिव्हिटी. इथं तसं नाहीये, इथं कंक्लुजन मध्ये नो वर्ड आला तर बघा रूल काय सांगतो, हे जे कंक्लुजन आहे ना तुम्हाला विचारलेलं, हे तेव्हाच बरोबर असेल जेव्हा हे बेसिक डायग्राम ट्रू, म्हणजे बेसिक डायग्राम मध्ये बरोबर असेल आणि कशात बरोबर असेल, पॉसिबल मध्ये पण बरोबर असेल. बेसिक मध्ये पण बरोबर आणि कशामध्ये, पॉसिबल मध्ये पण बरोबर. दोन्ही ठिकाणी जर फॉलो होत असेल तरच हे नो कंक्लुजन बरोबर आहे, अदरवाईज फॉल्स. अदरवाईज काय, फॉल्स. मग तुम्ही म्हणाले पीडी काय, तर पीडीचा पॉसिबलचा अर्थ सांगतो. बघा बाळांनो, बघा या आरबीआय, नो बँक इज आरबीआय, म्हणजे आरबीआयची दुश्मनी सुरुवात झाली, दुश्मनी झाली कोणापासून सुरुवात, बँक पासून. म्हणजे बँकचं आरबीआयचं पटत नाही, बँकचं आणि आरबीआयचं काय होत आहे, पटत नाही. मग मला सांगा पॉसिबल, पीडीचा अर्थ आहे पॉसिबल डायग्राम, बीडीचा अर्थ बेसिक डायग्राम. बेसिक डायग्राम म्हणजे आपण जी डायग्राम काढतो त्याला बेसिक डायग्राम म्हणतो. आणि पॉसिबल डायग्राम म्हणजे बघा, मला एवढं सांगा, हा नो बँक इज आरबीआय होता, याचा अर्थ मी आरबीआयला बँक, बल्ब आणि लाईट सोबत अटॅच करू शकत नाही, पॉसिबल नाही. पॉसिबल म्हणजे शक्यता, शक्यता अर्थ समजा ना पॉसिबल. मी काय म्हणत आहे, आरबीआयला मी लाईट, बल्ब आणि बँक सोबत अटॅच करू शकत नाही, शकत म्हणजे पॉसिबल नाही मला. बट मी आरबीआयला उचलून पेन जवळ अटॅच करू शकतो, हो. मी आरबीआयला उचलून ट्यूबला अटॅच करू शकतो का, हो. त्याला म्हणतात पॉसिबल, शक्य असणे, पॉसिबल डायग्राम. बघा पॉसिबल कशाला म्हणतात, कॅन वी कनेक्ट आरबीआय विथ पेन, आपण आरबीआयला पेन सोबत अटॅच करू शकतो का, हो करू शकतो. किती करू शकतो, आपल्या मनावरती डिपेंड आहे. माझं मन आलं तर मी अर्धा पण करेन आणि मी पूर्ण पण करेन. मी आरबीआय सोबत काही पण करू शकतो. आरबीआय मी पेन सोबत अर्धा पूर्ण अटॅच करू शकतो. मी आरबीआयला ट्यूब सोबत, बघा या कोपऱ्यात, या इथं अर्धा किंवा कोपऱ्यात पूर्ण अटॅच करू शकतो. पण आरबीआयला तुम्हीच सांगा, मी आरबीआयला लाईट, बल्ब आणि बँक सोबत अटॅच करू शकत नाही का, कारण आरबीआयची दुश्मनी आहे बँक सोबत आणि बँकच्या अंदर हे दोन माणसं लपलेले आहेत. मग या आरबीआयचं बँक सोबतच पटत नाही, या दोघांना अटॅच होऊ शकेल का, नाही. मग पॉसिबलचा अर्थ आहे की तुम्ही त्याला अटॅच करू शकता किंवा नाही. मग आता बघा आपण याला अटॅच करू शकतो किंवा नाही, पहा अकॉर्डिंग टू डायग्राम, डायग्राम ड्रॉ केली. आता हा रूल बघा काय सांगतो, नो आरबीआय इज अ पेन, तर इथं बीडी आणि पीडी बघा,
बीडी म्हटलं म्हणजे ही डायग्राम जी ड्रॉ केली याला म्हणतो आपण बेसिक डायग्राम. आता पहा बेसिक डायग्राम मध्ये बेसिक डायग्राम म्हणजे ही वाली डायग्राम बेसिक आहे. आरबीआय पेन नाही आहे, हो आरबीआय पेन नाही आहे बेसिक डायग्राम मध्ये, हे वाला कन्क्लुजन बरोबर आहे म्हणजे फॉलो करत आहे. पण पॉसिबल डायग्राम मध्ये मला सांगा कॅन वी कनेक्ट आरबीआय विथ पेन, हो आरबीआय ला उचललं आणि इथं आणला. तुमच्या मनानुसार अर्धा करा, पूर्ण अटॅच करा, समजण्यासाठी फक्त इमॅजिनेशन करा. मी आरबीआय ला उचलून या पेनला अटॅच करू शकतो का, हो करू शकतो. मग मला काय भेटेल, हो मला भेटेल सम आरबीआय पेन, किंवा सगळ्याचा सगळा आरबीआय पेन मध्ये टाकला तर ऑल आरबीआय पेन, आणि तो काय म्हणतो नो आरबीआयचं पेन. समजा इथून एक्झाम्पल घ्या, मी अर्धा अटॅच केला, मला भेटत आहे सम आरबीआय पेन आणि तो काय म्हणतो नो आरबीआयचं पेन. तर पॉसिबल डायग्राम मध्ये हे कन्क्लुजन चुकीचं होत आहे. समजत आहे का बाळांनो? चला मला आधी सांगा फक्त समजत आहे का. बघा काय सांगत आहे, नो आरबीआयचं पेन, आरबीआय पेन नाहीये, हे बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे, आरबीआय पेन नाहीये तर फॉलो करत आहे. पण पॉसिबल डायग्राम म्हणजे ड्रॉ नका करू, इमॅजिनेशन केलीच चालेल, किंवा आणा आरबीआयला पेन सोबत अटॅच केलं, करू शकतो का, हो केलं, याला म्हणतात पॉसिबल डायग्राम. मग मला काय भेटेल, सम आरबीआय पेन, तो काय म्हणतो नो आरबीआयचं पेन. तर हे कन्क्लुजन पॉसिबल मध्ये रॉंग. माझा रूल काय सांगतो माहिती आहे का, दोन्ही ठिकाणी ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मला सांगा एका जागी ट्रू एका जागी फॉल्स, तर माझा कन्क्लुजन रॉंग. जे तुम्ही आन्सर सांगितलं होतं, जस्ट दीपाली मॅमनी आन्सर सांगितलं होतं की नो आरबीआयचं पेन हे बरोबर असेल, असं चालत नाही. समजत आहे का? मला आधी सांगा रूल समजला का रिपीट करू? रूल समजत आहे का? समजला का? चला फास्ट कमेंट करा. यस, समजला का रूल? एकदा कमेंट करा फास्ट, म्हणजे मी पुढे जायला मोकळा. येस, ओके, बढिया. बघा दोन्ही ठिकाणी बरोबर असेल तरच माझा नो वाला कन्क्लुजन बरोबर असेल, अदरवाईज फॉल्स. इथंच घेऊया आपण. बघा दुसरं एक्झाम्पल बघा, मी म्हटलं नो आरबीआय इज ट्यूब. आता बघा बेसिक डायग्राम मध्ये आरबीआय ट्यूब नाही आहे, हो बरोबर आहे, म्हणजे हे वाला पॉसिबल. कॅन वी कनेक्ट आरबीआय विथ ट्यूब, हो करू शकतो, म्हणजे नो आरबीआय इज अ ट्यूब पॉसिबल मध्ये रॉंग ना. मग बाळा बघ एका ठिकाणी ट्रू एका ठिकाणी फॉल्स, तर माझा आन्सर रॉंग. बरोबर. नेक्स्ट मी घेतलं नो आरबीआय इज बल्ब. आरबीआय कोण नाहीये, बल्ब नाहीये. बघा बेसिक डायग्राम समजण्यासाठी सांगत आहे. बघा आरबीआय बल्ब नाही आहे, हो बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे. आणि पॉसिबल डायग्राम कॅन वी कनेक्ट आरबीआय विथ बल्ब, आपण आरबीआय ला बल्ब सोबत कनेक्ट करू शकतो का, करू शकत नाही. मला सांगा आरबीआय ला बल्ब सोबत कनेक्ट करू शकत नाही का, करू शकत नाही, कारण भाऊ दुश्मनी आहे बँक पासूनच दुश्मनी आहे. तो बँकलाच टच करत नाही, त्याची अवकाश आहे का तो बल्ब अटॅच करेल, नाहीये. मग नो आरबीआय बल्ब नाहीये, पॉसिबल डायग्राम मध्ये पण बरोबर होत आहे, कारण आपण आरबीआय ला बल्ब सोबत अटॅच करू शकत नाही. मग पॉसिबल डायग्राम मध्ये पण नो आरबीआय इज अ बल्ब हे फॉलो होते. माझा रूल सांगतो बेसिक आणि पॉसिबल दोन्ही ठिकाणी बरोबर आहे, तर नो कन्क्लुजन काय असेल, फॉलो होईल. तर नो आरबीआय इज अ बल्ब माझं बरोबर असेल. बरोबर, डन. नेक्स्ट म्हटलं मी नो आरबीआय इज अ बँक, पॉसिबल नाहीये. समजत आहे का बाळांनो? बघा आरबीआय बँक नाहीये, सपोज मी बँक सोबत घेतलं, बेसिक मध्ये आरबीआय बँक नाहीये आणि पॉसिबल पण नाहीये की मी आरबीआयला बँक सोबत अटॅच करू शकेल. दोन्ही ठिकाणी ट्रू, तर माझा नो कन्क्लुजन काय असेल, ट्रू असेल. समजत आहे का? डन. हा होता रूल नंबर 1. ठीक आहे, थोडा किचकट जाईल, पण एकदा जर लक्षात ठेवलं, बघा हे चारही रूल ध्यानात ठेवायचे, दोन्ही ठिकाणी बरोबर तर बरोबर, अदरवाईज फॉल्स. बरोबर. आणि याचा दुसरा रूल एवढा सोपा आहे. दुसरा रूल काय सांगतो बघा, इफ ऑल पॅरामीटर इन सिंगल वेन डायग्राम, म्हणजे सगळे आपले मेंबर, जर सगळे मेंबर एकाच घरात राहत असेल आणि जर त्यामध्ये नो कन्क्लुजन विचारलं तर ते ऑलवेज रॉंग असते. इफ ऑल पॅरामीटर इन सिंगल वेन डायग्राम दे नो कन्क्लुजन ऑलवेज रॉंग. तुम्हाला सर दुसरा रूल ध्यानात ठेवायचा आहे का? पहिल्या रूलनच करू शकता, पण दुसरा त्यापेक्षा सोपा. तुम्हाला दुसरा रूल कसा आहे बघा, पेन ट्यूब लाईट बल्ब बँक हे एका घरात आहेत ना, याला एक डायग्राम म्हणतात, कारण ही साखळी आहे. बघा ही अटॅचमेंट आहे सगळ्यांची एकमेका. ही एक डायग्राम आणि आरबीआयची वेगळी एक डायग्राम, म्हणजे ह्या झाल्या डायग्राम 2. बरोबर. मग पहिल्या डायग्रामचं दुसऱ्या सोबत, किंवा तिसरी जर डायग्राम असले पहिल्याचं तिसऱ्या सोबत, पहिल्याचं चौथ्या सोबत विचारलं तर रूल नंबर 1 लावा, हा वाला रूल. दोन्ही ठिकाणी ट्रू तर ट्रू. आणि जर एकाच घरात समजा मी विचारलं नो लाईट इज अ पेन, तर तुम्ही रूल नंबर 1 पण करू शकता ते. पण माझं म्हणणं आहे जर एका घरात राहते आणि नो वाले विचारलं, डायरेक्ट रॉंग, दिमागात झंझट नाही आणायची. एका घरात राहणारे लोक निगेटिव्ह गोष्टी चालणार नाही. म्हणजे सगळेचे सगळे लोक, हे सिंगल वेन डायग्राम आहे ना, एकच डायग्राम आहे ना, साखळी आहे ना. जर या एका घरात जर तुम्हाला नो कन्क्लुजन विचारलं, म्हणजे मी म्हटलं
नो बल्ब इज अ ट्यूब रॉंग, नो बँक इज अ ट्यूब, काहीही नो विचारलं तरी काय असेल रॉंग. किंवा तेच तुम्ही रूल नंबर 1 नुसार पण करू शकता. कन्फ्युज होऊ नका, समजत आहे का? मग या टाईपचा आपण एक प्रॉब्लेम घेऊ. बघा तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. पहा काय आहे. पहा सम पेपर आर पेन आपल्याला दिलेलं आहे. सम पेपर कोण आहेत? पेन. डायग्राम ड्रॉ केली. ओके. नंतर काय म्हणतो? ऑल पेन आर स्केल. ऑल पेन आर स्केल. ओके. नंतर काय? नो स्केल इज अ मार्कर. स्केल कोण नाहीये? मार्कर नाहीये. सर्वात आधी लक्षात ठेवा, हा मार्करची अवकात नाहीये. पेन आणि स्केलला धक्का लावायचे. बट कॅन वी कनेक्ट मार्कर विथ पेपर? येस. मार्करला आपण पेपर सोबत अटॅच करू शकतो. पॉसिबल आहे. मग पहिलं कन्फ्युजन बघा काय म्हणतो तो? नो मार्कर इज अ पेपर. आता बेसिक डायग्राम. मार्कर पेपर नाही आहे. हा नाहीच आहे. मग मार्कर पेपर नाही, बेसिक मध्ये बरोबर आहे. मग पॉसिबल डायग्राम, कॅन वी कनेक्ट मार्कर विथ पेपर? हो, बघा कनेक्ट करू शकतो. मग मला काय भेटेल? सम मार्कर आर पेपर. तो काय म्हणतो? नो मार्कर इज पेपर. रॉंग. एका ठिकाणी बरोबर, एका ठिकाणी रॉंग. तर माझा कन्क्लुजन रॉंग, कारण मला दोन्ही ठिकाणी बरोबर पाहिजे. माझा कन्क्लुजन बरोबर असायला. बरोबर. दुसरं बघा, नो मार्कर इज अ पेन. बेसिक डायग्राम मध्ये बघू. मार्कर पेन नाही आहे. हो बरोबर आहे. आणि मार्करला पेनला अटॅच होऊ शकते का? पॉसिबल आहे का? नाही आहे. म्हणजे पॉसिबल डायग्राम मध्ये पण बरोबर आहे. मार्कर पेन नाही आणि दोन्ही ठिकाणी बरोबर. तर हे काय असेल? बरोबर. तर माझा आन्सर कसा टिक मार्क करेल मी? ओनली सेकंड इज अ ट्रू ऑर फॉलो. समजत आहे का? एकदा दीपाली सांगू शकता समजत आहे का? आणखी एखादा एक्झाम्पल पाहूया. बघा सम ट्री आर पेपर. बघा सम ट्री काय आहेत? पेपर आहेत. ओके. पुढे पहा सम पेपर आर पेन. सम पेपर आर पेन. ओके. ऑल पेन आर कार. ऑल पेन आर कार. ओके. नंतर ऑल कार आर ट्रक. ऑल कार आर ट्रक. डायग्राम झाली. आणि नो नंतर म्हणतो नो ट्रक इज अ सायकल. ट्रक कोण नाहीये? सायकल नाहीये. या पहिले लक्षात ठेवा, हा सायकल कुणापासून दुश्मनी आहे? ट्रक. म्हणजे हा सायकल पेन, कार आणि ट्रकला अटॅच होणार नाही. पॉसिबल नाही. बट सायकल आपण ट्री आणि पेपरला अटॅच करू शकतो. पॉसिबल आहे. मग बघा पहिलं वाला नो सायकल इज अ ट्री. बघा बेसिक डायग्राम, पॉसिबल डायग्राम. नो सायकल इज अ ट्री. सायकल ट्री नाही आहे. बेसिक मध्ये बरोबर आहे. बट सायकलला ट्रीला अटॅच होऊ शकते, म्हणजे पॉसिबल मध्ये रॉंग. एका ठिकाणी ट्रू, एका ठिकाणी फॉल्स. तर पहिलं रॉंग. बरोबर. दुसरं नो सायकल इज अ पेपर. बेसिक मध्ये सायकल पेपर नाहीये. ओके. सायकल पेपरला अटॅच होऊ शकतो, म्हणजे इथं रॉंग. तर दुसरं वाला पण काय असेल? रॉंग. तिसरं वाला काय म्हणतो? नो सायकल इज अ कार. बेसिक डायग्राम बघा, सायकल कार नाही आहे. हो बरोबर आहे. आणि पॉसिबल पण नाही की सायकल कारला अटॅच होईल. तर पॉसिबल डायग्राम मध्ये पण कन्क्लुजन, हे जे स्टेटमेंट आहे, कन्क्लुजन दिलं आहे, दोन्ही ठिकाणी बरोबर आहे. दोन्ही ठिकाणी बरोबर म्हणजे माझं फॉलो होणार. नेक्स्ट नो सायकल इज अ पेन. सायकलला पेनला अटॅच होऊ शकत नाही. दोन्ही ठिकाणी फॉलो होईल. हे फॉलो होणार. ऑल इन कार. आता हे नॉर्मल वाला आहे आपलं. कुठलं? टाईप नंबर 1. इथं मी ऑल दिलाय. आपलं सध्या नो वाला चालू आहे. हे रब करूया. बघा नो ट्रक इज अ ट्री. मला सांगा ट्रक इथं आहे, ट्रक इथं आहे आणि ट्री इथं आहे. तुम्हाला काय सांगितलं? जर लोक एका घरात राहत असतील तर नो कन्क्लुजन ऑलवेज काय असते? रॉंग असते. नो कन्क्लुजन ऑलवेज रॉंग. म्हणजे सगळे लोक एका घरात राहतात तर तुमचं नो कन्क्लुजन ऑलवेज काय असणार? रॉंग असणार. डन. ओके. मला सांगा समजलं का? आपण दोनच कन्क्लुजन टाईप शिकलो. बघा या टाईप मध्ये बाकीचे टाईप आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. पहा आपण कन्क्लुजन मध्ये शिकत आहे. कन्क्लुजन मध्ये सम ऑल वर्ड आला तर काय केलं आपण? बेसिक डायग्राम ड्रॉ करून फक्त कनेक्टिव्हिटी चेक करी. तिथे पॉसिबल वगैरे वर्ड नाही आलेला आहे. दुसरा वाला कन्क्लुजन मध्ये जर नो वर्ड आला तर नो साठी आपण रूल बघितले. कुठला रूल आहे बघा? कुठला रूल होता पहा? दोन्ही ठिकाणी ट्रू तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि एका घरात राहणारे लोक नो कन्क्लुजन काय असेल? रॉंग असेल. बरोबर. आता याच्यानंतरचा जो टाईप आहे काय? पॉसिबिलिटी. यालाच उलट करायचं आपल्याला. ओके. आपण हे नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके. तर दोन आपण कन्क्लुजन बघितले. कुठला वाला? पहिला वाला सम ऑल आणि दुसरा वाला काय? नो. स्टेटमेंट मध्ये काहीही येऊ द्या, तुमच्या कन्क्लुजन मध्ये सम ऑल असेल तर काय करायचं आणि कन्क्लुजन मध्ये नो असेल तर काय करायचं. यानंतर कुठल्याही टाईपचा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला यानंतर प्रॉब्लेम जाणार नाही. किती टफ आणि इझी तर नॉर्मल आहेच, पण टफ लेवलचा जरी आला तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. आय होप तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. आपण थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस टाइम. हॅव अ नाईस डे.